सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. मुलांनो, 11th स्टँडर्ड रिव्हिजन सिरीज मधला आपला हा आजचा शेवटचा लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण लिमिट्स आणि कंटिन्युटी हे दोनही लेसन करतोय. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हे वन शॉट रिव्हिजन नोट्स मिळतील, ते तुम्ही आधी डाउनलोड करून घ्याल. लेक्चरमध्ये आपण काय काय करणार आहोत हे थोडंसं मी आधी एक्सप्लेन करेन अँड देन आपण हा लेक्चर स्टार्ट करूया. सर्वात आधी लिमिट एक्झॅक्टली काय असतो, लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, एखाद्या फंक्शनचं लिमिट केव्हा एक्झिस्ट करतो किंवा एक्झिस्ट करण्याची कंडिशन्स. त्यानंतर लिमिट सॉल्व्ह कसा करायचा, लिमिट सॉल्व्ह करण्याचे काही मेथड्स आहेत, जसे की LH रूलर, फॅक्टरायझेशन मेथड, रॅशनलायझेशन मेथड. काही फॉर्म्युलेचा यूज करून आपण लिमिट सॉल्व्ह करू शकतो. सबस्टिट्यूशन मेथड, ऑब्झर्वेशन करू शकतो. बायनॉमियल सिरीजचाही यूज करून लिमिट सॉल्व्ह केला जाऊ शकतो. काही एक्सपान्शन सिरीज आहेत, काही थेरम्स आहेत लिमिटचे. ओके, आणि काही न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व्ह करणार. आता यानंतर आपण कंटिन्युटी स्टार्ट करणार. तसे दोन्ही छोटे छोटे लेसन्स आहेत. कंटिन्युटीमध्ये पूर्णपणे लिमिट लागतं. एखादं फंक्शन कंटिन्युअस असण्याची कंडिशन असते. मग त्यानंतर टाइप्स ऑफ डिस्कंटिन्युटी, रिमूव्हेबल आणि इरिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी म्हणजे काय, हे सोडल्यानंतर कंटिन्युटीमध्ये ॲज सच खूप काही खास काही गोष्टी नाहीत. तर हे आहे कंटिन्युटी. देन लिमिट आणि कंटिन्युटीचे MST CET 2023चे MCQs आपण करतो. 2023 मध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत लिमिट आणि कंटिन्युटीचे, ही सर्व क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर हा बेसिकली आजच्या लेक्चरचा स्ट्रक्चर असेल. तर मी इथे पहा, एखाद्या फंक्शनचा लिमिट ओके एक्झिस्ट करतो की नाही करत, त्यासाठी आपल्याला त्याचा लेफ्ट हँड लिमिट शोधायला लागतो आणि राईट हँड लिमिट शोधायला लागतो. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे जर का सेम असतील तर मग त्या फंक्शनचा लिमिट बेसिकली एक्झिस्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल, एक फंक्शन आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल f(x) इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, आणि आपल्याला असं विचारण्यात आलेलं आहे की याचा लिमिट ओके म्हणजे लिमिट x टेंड्स टू 4 ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा एक्झिस्ट करतो का, समजा हा क्वेश्चन आहे. तर लिमिट एक्झिस्ट करतो का असं विचारल्यानंतर आपण काय करणार, आपण म्हणणार लिमिट एक्सटेंड्स टू 4 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन अँड देन लिमिट एक्सटेंड्स टू 4 प्लस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. सो लिमिट एक्सटेंड्स टू 4 म्हणजे 4 ला लिमिट एक्झिस्ट करतो की नाही. ओके, हे जर का आपल्याला आन्सर करायचं असेल तर आपण 4 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू आणि 4 प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू शोधणार. दोघांच्या व्हॅल्यू सेम असतील तर आपण बोलणार की लिमिट एक्झिस्ट करतो. इथे f(4) चा काही संबंध नाही बरं, तो संबंध कंटिन्युटीमध्ये येतो. लिमिट एक्झिस्ट करतो की नाही असं क्वेश्चन असेल तर फक्त 4 मायनस आणि 4 प्लस याच दोन गोष्टी शोधायच्या असतात. समजा 4 पेक्षा छोटी व्हॅल्यू समजा तुम्ही इथे टाकली, 3.999 टाकला तर 3.999 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 येतो. आणि 4 प्लस म्हणजे 4.0001 टाकला तर त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा मुलांना 4 येतो. सांगा बरं, हे सेम आहेत का दोघे? नाही आहेत. सो लेफ्ट हँड लिमिट किंवा याला आपण लेफ्ट हँड लिमिट बोलतो 4 मायनसला, आणि राईट हँड लिमिट म्हणजे 4 प्लस. नाही का, इथे 4 आहे, इकडे 4 मायनस असतो आणि इकडे 4 प्लस असतो. सो हा राईटला आहे आणि हा लेफ्टला आहे. सो लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट. आता हे दोनच लिमिट एकमेकांशी सिमिलर नाही आहेत किंवा सेम नसल्यामुळे ओके फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट करत नाही असं आपण डायरेक्टली क्लेम करतो. तर हे सर्वांना समजलं. लिमिट एक्झिस्ट करण्यासाठी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम असले पाहिजे. आता यानंतर पाहू, लिमिट एक्स टेंड्स टू लेट्स से फॉर एक्झाम्पल 2. लिमिट एक्स टेंड्स टू 2, एक फंक्शन देतोय मी इथे, x प्लस 4 लिहितो इथे आणि डिवाइड बाय x प्लस 3 लिहितो फॉर एक्झाम्पल, किंवा x किंवा फक्त एक्सच लिहून टाकतो. सो असं आपल्याकडे एक फंक्शन आहे. आता इथे आता या फंक्शनचा अर्थ काय किंवा लिमिटचा अर्थ काय हे तुम्ही थोडंसं समजून घ्याल. लिमिट एक्स टेंड्स टू 2 म्हणतात ते, याचा अर्थ असा असतो की x ची व्हॅल्यू ही 2 च्या आसपास आहे बट 2 नाहीये. x ची व्हॅल्यू 2 च्या आसपास आहे बट 2 नाहीये. मग 2 च्या आसपास तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पकडा. आता इथे पण मी दोन गोष्टी शोधतो परत. 2 प्लस शोधीन आणि मी लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस शोधीन. 2 प्लस आणि 2 मायनस. 2 प्लस याचा अर्थ 2 पेक्षा किंचितशी जास्त व्हॅल्यू टाका, म्हणजे 2.0001 हा एक्स, थोडीशी जास्त व्हॅल्यू 2.0001 वरती 6.0001 डिवाइड बाय 2.0001 हा ऑलमोस्ट आन्सर 3 बनतो. कदाचित 3 पेक्षा थोडंसं कमी बनेल बट ऑलमोस्ट 3 येतो. हे पहा, 2 मायनस साठी जरी फंक्शनचा व्हॅल्यू शोधायचं बोलला ना तर 2 मायनस म्हणजे 2 पेक्षा थोडीशी किंचितशी कमी व्हॅल्यू टाका तुम्ही, 1.99999 प्लस 4 डिवाइड बाय अगेन 1.9999 वरती बनतो 5.9999 डिवाइड बाय 1.9999. सो ऑलमोस्ट 6 आहे, ऑलमोस्ट 2 आहे, सो आन्सर इज ऑलमोस्ट 3. हे दोघे व्हॅल्यू कशा बनल्या आता? सेम. याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट करतो. सो हा झाला डायरेक्ट सबस्टिट्यूशन, म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू टाकून द्यायची. तशी आपण डायरेक्ट 2 व्हॅल्यू टाकली नव्हती. ओके, 2 प्लस आणि 2 मायनस टाकला होता आणि याचा आन्सर 3 पेक्षा थोडासा कमी येणार होता.
आणि याचा आन्सर 3 पेक्षा थोडासा जास्त येणार होता. बट 3 पेक्षा कमी म्हणजे काय, 2.9999 आला असता समजा याचा आन्सर, आणि कदाचित याचा आन्सर 3.00001 आला असता. सो काय फरक पडतो, याला 3 बोललो आणि याला पण 3 बोललो तर? हे दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, सेम आहेत. ते म्हणतो की ठीक आहे, 3 बोलल्यानंतर काही फरक पडत नसेल तर मग डायरेक्टली 2 टाकला तरी काय फरक पडतो? सो डायरेक्ट 2 जर का मी इथे टाकीन एक्सच्या जागी, तसं एक्स टेन्स टू 2 याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 2 च्या आसपास, 2 नाहीये बरोबर. पण समजा डायरेक्टली 2 जरी टाकला असता तर वरती 6 आणि खालती 2 आला असता, सो आन्सर असंही 3 आला असता, बरोबर. सो अशा केसेसमध्ये आपण डायरेक्ट 2 सबस्टिट्यूट केला तरीही चालतो. त्याला बोलतो आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन, एकदम बेसिक फॉर्मॅट लिमिटचा. ओके, समजा असा क्वेश्चन असेल, लिमिट एक्स टेन्स टू 0, एक्स इंटू साइन 1 बाय एक्स, करेक्ट. आता बघा, एक्स टेन्स टू 0 याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 0च्या आसपास, टाका इथे 0च्या आसपास, 1 डिवाइड बाय 0च्या आसपास इज इन्फिनिटीच्या आसपास. पण साईनची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती ना, -1 टू +1 च्या मध्येच होऊ शकते. आणि पहा, एक्सची व्हॅल्यू ही 0 असल्यामुळे, पहा एक्सची व्हॅल्यू 0 असल्यामुळे 0 इंटू एनिथिंग विल बिकम 0, म्हणजे याचा आन्सर 0 येणार आहे. किती येणार आहे, 0. सो हे पण आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह केलेला आहे हा क्वेश्चन. सो हा एकदम बेसिक टाईप आहे लिमिटचा, डायरेक्ट सबस्टिट्यूशन. आता बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट सबस्टिट्यूशन वर्क नाही करत. जसं की एक क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, लिमिट एक्स टेन्स टू 2 वरती x² - 4 डिवाइड बाय x - 2 आहे समजा, करेक्ट. आता असा क्वेश्चन आहे, मी समजा डायरेक्ट 2 सबस्टिट्यूट केला, तसं एक्स टेन्स टू 2 आहे म्हणजे एक्स व्हॅल्यू 2 च्या आसपास आहे, 2 नाहीये. ओके, तरी पण मी समजा 2 सबस्टिट्यूट करण्याचा ट्राय करतो. इथे डायरेक्टली 2 टाकला तर 2 चा स्क्वेअर 4 बनतो, -4, आणि इथे खालती 2 टाकला तर खालती 2 - 2 बनतो. सो वरती पण 0 आणि खालती पण 0, बरोबर. सो 0/0 हे तर मॅथमॅटिक्समध्ये डज नॉट एक्झिस्ट असतो. सो असा फॉर्म जर का येत असेल, तसा 0/0 आला, असा फॉर्म येत असेल तर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं. पहा, 0/0 फॉर्म येत असेल तर आपण सॉल्व्ह करतो, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी येत असेल तर सॉल्व्ह करणार आपण, 0 इंटू इन्फिनिटी येत असेल तरी आपण सॉल्व्ह करणार. तसं 0 इंटू इन्फिनिटी 0 येतो असा विचार नका करू, हा 0 नसतो खरं तर, हा टेन्स टू 0 इंटू टेन्स टू इन्फिनिटी असतो तो. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हे सर्व नॉट डिफाईन्ड आहेत. तसं इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 0 नसतो होत. तुमच्या माहितीच तर, इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू, म्हणजे समजा 10 करोड, मायनस ही दुसरा इन्फिनिटी म्हणजे 9 करोड, 10 करोड मायनस 9 करोड 1 करोड होतो. म्हणजे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 1 करोड म्हणजेच इन्फिनिटी होऊ शकतो. किंवा असं होऊ शकतं की हा जो इन्फिनिटी, हा 10 करोड 1 आहे आणि हा 10 करोड आहे. सो 10 करोड 1 मायनस 10 करोड हे 1 येतं ना आन्सर. सो इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हे 1 पण होऊ शकतं. आणि जर काही दोन्ही इन्फिनिटी सेम साईजचे असतील तर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हा 0 पण येऊ शकतो. सो म्हणून इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, ओके, हा नॉट डिफाईन्ड. समजलं सर्वांना? तर असे फॉर्मॅट जे आहेत ना, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे या लिमिट लेसनमध्ये. पहिले आधी फॉर्मॅट पाहून घ्याल, पण हे पण समजून घेऊ की हे फॉर्मॅट इनडिटर्मिनेट नाही आहेत, त्यांची व्हॅल्यू निघते. जसं की 0 डिवाइड बाय इन्फिनिटी हा 0 येतो, बरोबर. ऑलरेडी खाली खूप मोठा व्हॅल्यू, वरती 0, 0 बाय इन्फिनिटी 0 ओनली. इन्फिनिटी बाय 0, बरोबर, हा सरळ सरळ नॉट डिफाईन्ड आहे, बरोबर. म्हणजे इन्फिनिटी बाय 0 हा नॉट डिफाईन्ड आहे. सो डायरेक्टली आपण आन्सर करणार की लिमिट नॉट डिफाईन्ड. 0 रेस टू पॉवर इन्फिनिटी, 0 रेस टू पॉवर काय, इन्फिनिटी, 0 येणार. इवन टेन्स टू 0 रेस टू पॉवर टेन्स टू इन्फिनिटी, टेन्स टू 0 म्हणजे 0.00001 समजा, रेस टू इन्फिनिटी म्हणजे 1 करोड, हा 0 येईल ना असाही. 0.00001 इंटू 0.0001 असं 1000 वेळेस समजा कराल, करोड वेळेस कराल, ओके, तर मल्टिप्लिकेशन छोटाच येईल. हे व्हॅल्यूज छोट्या आहेत. पहा आता, इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी, इन्फिनिटी येईल, खूप मोठा व्हॅल्यू, रेस टू पॉवर पण खूप मोठा, जो की इन्फिनिटीच येतो. इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी पण इन्फिनिटी येतो. तर हे इनडिटर्मिनेट फॉर्म नाही आहेत, यांच्या व्हॅल्यूज येत आहेत, बट यांच्या व्हॅल्यूज नाही येतात. जसं आपण आता एक क्वेश्चन घेतला होता, लिमिट एक्स टेन्स टू 2, एक्स रेस टू 2 -4 डिवाइड बाय x - 2, हा पण एक सिंपल क्वेश्चन आहे. त्याला असं सॉल्व्ह करायचं असतो पहा मुलांना, x - 2 इंटू x प्लस 2 लिहितो आणि खाली डिवाइड बाय x - 2 लिहितो. आता ही गोष्ट कॅन्सल करायची, आणि हे कॅन्सल करतेवेळी थॉट प्रोसेस काय असला पाहिजे की x ची व्हॅल्यू 2 च्या आसपास आहे. सो इथे आसपासवाली कोणतीही व्हॅल्यू टाकाल, समजा 2.001 टाकाल तर 2.001 मायनस 2 हा 0.001 येतो, आणि 2.001 मायनस 2 हा अगेन 0.001 येतो, जो की असा कॅन्सल होतो डायरेक्टली. तर तुम्ही असा विचार केला असता ना की x ची व्हॅल्यू 2 आहे एक्झॅक्टली, तर 2 - 2 0 आणि 2 - 2 0, तसा 0/0 कॅन्सल नसतो होत. पण एक्झॅक्ट 2 व्हॅल्यू थोडी नाही ना त्याची, म्हणून हा कॅन्सल होऊ शकतो.
हे समजून घ्याल तुम्ही. फंक्शन जर का असा मेन्शन केला असेल कोणी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवाइड बाय एक्स मायनस 2, फंक्शन असा मेन्शन असेल तर एफ ऑफ 2 हा नॉट डिफाईन्ड असतो. कसा काढणार ना एफ ऑफ 2? तुम्ही म्हणाल याला आम्ही सॉल्व्ह करू असं आणि मग हे कॅन्सल करू, बरोबर. मग आता एफ ऑफ एक्स फंक्शन हा एक्स प्लस 2 होईल. मग मी आता इथे 2 टाकीन, मग आन्सर 4 येईल इथे 2 टाकल्यानंतर. तर हे रॉंग मेथड. पहिली गोष्ट तुम्ही फंक्शनचं व्हॅल्यू शोधताय व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2, बट व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2 ती गोष्ट कॅन्सलच नाही होत. म्हणजे 0 डिवाइड बाय 0 कसा कॅन्सल होतो हे पण इथे कॅन्सल त्यामुळे होतोय कारण की एक्सची व्हॅल्यू टेन्स टू आहे, म्हणजे 2च्या आसपास आहे, 2 नाही आहे. ही पहिली गोष्ट आपण इथे समजून घ्यावी. ठीक आहे, चला जाऊ पुढे. तर आता एक एक करून हे सर्व फॉर्म्स आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला आहे पहा एल रूल. एल रूल एकदम लाईक कोणताही न्यूमरिकल लिमिटचा मेजॉरिटी ऑफ न्यूमरिकल एल रूलने आपण सॉल्व्ह करणार. लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्स असा फॉर्मॅट असेल आणि हा 0 बाय 0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी अशा फॉर्मॅटमध्ये जर का लिमिट असेल, म्हणजे एक्सच्या जागी ए टाकल्यानंतर हा समजा 0 झाला आणि इथे पण ए टाकल्यानंतर हा पण 0 झाला. सो 0 बाय 0 जर का फॉर्मॅट बनत असेल लिमिटच्या केसमध्ये किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी जरी बनत असेल तर एल एच रूल वापरायचा असून एल एच रूल काय सांगतो की 0 बाय 0 फॉर्मॅट असेल तर न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही ठिकाणी डेरिव्हेटिव्ह करायचा. सो याचा जो आन्सर असतो तो कसा असतो माहिती का, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ डॅश ऑफ ए डिवाइड बाय जी डॅश ऑफ ए असा असतो याचा आन्सर. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, याचाही डेरिव्हेटिव्ह करायचा आणि सरळ सरळ हा ए टाकून द्यायचा तिथे. सो आपला आन्सर असतो. समजा हा ए टाकल्यानंतर परत हा 0 बाय 0 जर का झाला तर परत वरती पण डेरिव्हेटिव्ह आणि खालती पण डेरिव्हेटिव्ह असं करत राहायचं कंटिन्युअसली. तेव्हा एखाद दोन क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आधी. तर पहा, इथं क्वेश्चन तर नाही आहे बट ठीक आहे, चलो मी ठीक आहे हाच क्वेश्चन करून दाखवतो एल एच रूलनी आणि फॅक्टरायझेशन मेथडनी करून दाखवतो. तेव्हा लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स क्यूब मायनस ऑफ 2x मायनस ऑफ 4 होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 2. आता तुम्ही हे पहा की समजा मी जर का इथे 2 टाकला असता, 2चा क्यूब किती 8, 2 टाकतो मायनस 2 इंटू 2 किती -4 आणि हा किती परत -4 होल डिवाइड बाय 2 टाकतोय 2 स्क्वेअर 4 मायनस 2 टाकतोय 6 परत प्लस 2 वरती 0 बनला आणि खालती पण इव्हन 0 बनला. सो 0 बाय 0 फॉर्म आल्यानंतर आपण डायरेक्टली एल एच रूल वापरू शकतो. सो 0 बाय 0 आहे म्हणजे वरती डेरिव्हेटिव्ह आणि खालती डेरिव्हेटिव्ह. हा एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3x डेरिव्हेटिव्ह मायनस 3. आता टाक 2 टाकणार. चला 2 टाका, 2चा स्क्वेअर किती 4 4 इंटू 3 किती 12 मायनस ऑफ 2 डिवाइड बाय हा परत 2 टाकून द्या इथे 4 मायनस ऑफ 3 वरती बनतो 1. सो आन्सर इज 10 एल एच रूलनुसार. पण समजा हाच सम कन्व्हेन्शनली सॉल्व्ह करायचा बोलला, फॅक्टरायझेशन मेथड असते जेव्हा वरती पॉलिनॉमियल खालती पॉलिनॉमियल, बरोबर. अशा केसमध्ये फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकता. जसं की हा जो वरती पॉलिनॉमियल दिलेला आहे त्याचे फॅक्टर्स पडतात. फॅक्टर सिंथेटिक मेथडनी करायचे आहेत बेसिकली याचे. आणि इथे एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1 काय लाईक क्वाड्रॅटिक आहे फॅक्टर वगैरे मी ॲज्युम करतो हे बेसिक गोष्टी जमतात. तर एक्स मायनस 2 कॅन्सल होतो, ठीक आहे. आणि कॅन्सल झाल्यानंतर मग आपण इथे 2 टाकत असतो. इथे 2 टाकलं तर काय म्हणतो 2 स्क्वेअर 4 परत टाका 2 परत 4 आणि परत 2 आणि इथे 2 टाकल्यानंतर 2 मायनस 1 इज 1. सो पॉवरती 10 डिवाइड बाय 1 आन्सर सेम मॅच झालेला आहे. एल एच रूलनी करणे सोपं बनतं, ठीक आहे. हा झाला फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड मेथड होता रॅशनलायझेशन मेथड. क्वेश्चन पहा, एक एक क्वेश्चन हर एक टाईपचा मी करून दाखवतो. अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स होल डिवाइड बाय एक्स असा सम आहे. चला ना, एकतर रॅशनलायझेशन मेथड नाहीतर हा बायनॉमियल च्या मेथडनी पण येत असतो. म्हणजे आणखीन एक मेथड सांगतो तुम्हाला. लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू एन हा 1 प्लस एन एक्स असतो. व्यवस्थित कंडिशन पाहाल काय 1 प्लस इथे ना फार छोटा व्हॅल्यू असला पाहिजे आणि त्याचा समथिंग पॉवर असला पाहिजे काहीतरी. क्वेश्चन काय परत सांगा, लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू एन 1 प्लस इथे छोटा व्हॅल्यू असला पाहिजे आणि इथे पॉवर असला पाहिजे. हा पॉवर इथे आतमध्ये येऊन डायरेक्टली मल्टिप्लाय होतो 1 प्लस एन एक्स होतो. हे पण लक्षात ठेवा आता फक्त जे सांगतोय ते. बायनॉमियल एक्सपान्शन आहे ए प्लस बी रेस टू एन चा एक्सपान्शन असतो ना तो काय. सो ए प्लस बी रेस टू एन इज एन सी 0 प्लस एन सी 1
प्लस NC2 अप टू NCN. PNC मध्ये पण पाहिलं आपण 1 raised to power n करतो, x raised to power 1 करतो आपण, करेक्ट. सॉरी, x raised to power 0 करतो, मग त्याच्यानंतर 1 raised to power n-1 करतो आपण, आणि मग x raised to power 1 करायला लागतो. मग 1 raised to power n-2 करतो, x raised to power 2 करतो. NC0 1, 1 raised to anything is 1, x raised to 0 is 1 अगेन, सो हा 1 बनला, प्लसला प्लस. NC1 इज n, आणि हा x आहे इथे, nx. x चा स्क्वेअर कमी आहे, सो इग्नोर करतो मी, पुढचे सर्व टर्म्स इग्नोर करेन, बिकॉज व्हॅल्यू ऑफ x खूप कमी आहे. सो म्हणून आपण याला 1 प्लस nx लिहितो. हे आता नसेल समजलं आहे एक्सपान्शनचा प्रूफ, तर काही गरज नाही प्रूफची. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा. 1 प्लस एक्स रेस टू एन हा 1 प्लस एन एक्स असतो. केव्हा? जेव्हा एक्स व्हॅल्यू खूप लहान असेल तर. इथे मी वापरतोय पहा, हा 1 प्लस एक्स आहे, पॉवर आहे हाफ. 1 मायनस एक्स आहे, पॉवर आहे अगेन हाफ, डिवाइड बाय एक्स. काय बोललो होतो? 1 प्लस एक्स रेस टू एन आहे ना, डायरेक्टली आतमध्ये येऊन मल्टिप्लाय होतो, हाफ एक्स करतो इथे, किंवा -1 मायनस मायनस प्लस, परत अगेन हाफ एक्स, आणि होल डिवाइड बाय खाली एक्स आहेच आहे, -1 प्लस 1 कॅन्सल, हाफ एक्स प्लस हाफ एक्स इज एक्स, होल डिवाइड बाय एक्स कॅन्सल होऊन परत 1 बनतो. ओके, सो आन्सर किती आला पाहिजे याचा? 1. काय मिस्टेक झाला इथे? आन्सर इथे √2 दिसतोय. 1 प्लस एक्स रेस टू हाफ, ओके, मायनस ऑफ 1 मायनस एक्स रेस टू अगेन हाफ केला आपण, डिवाइड बाय एक्स लिहिला, सो 1 मायनस 1 0, सो दिस इज हाफ एक्स, परत हा हाफ एक्स अगेन, सो वरती एक्स आणि खालती एक्स आहे. ठीक आहे, इथे रॉंग सॉल्व केलेलं आहे गेस. पहा एक्स टेन्स टू 0 आहे ना, ती तर गोष्ट कॅन्सल झाली होती, बट एक्सला 0 टाकायला नाही इथे, तर √1 आहे ना, √1 तर 1 असतो, √1 अगेन 1, 1 प्लस 1 इज 2, सो वरती पण 2 खालती 2, 2 2 कॅन्सल होऊन आन्सर 1 येतो, हे √2 नाही खाली. बरोबर, हा मेथड समजला तुम्हाला? पहा मी रॅशनलायझेशननी पण सांगतो. लिमिट एक्स टेन्स टू 0, √1 प्लस एक्स मायनस ऑफ √1 मायनस एक्स, होल डिवाइड बाय एक्स. एक करेक्शन करून घ्याल हे नोट्समध्ये, त्याला मी रॅशनलाइज करतो, कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करतो. 1 प्लस एक्स प्लस √1 मायनस एक्स, अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस √1 मायनस एक्स. a मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सो लिमिट एक्स टेन्स टू 0. पहा, a मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, मायनस ऑफ वॉट? बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, होल डिवाइड बाय एक्स ला एक्स लिहिन मी इथे, आणि पुढे ही जी गोष्ट आहे ना, त्याला जशाला तशी लिहिन. ठीक आहे, आता वरती काय बनतो पहा, 1 आणि हा -1 कॅन्सल, मायनस मायनस विल बिकम प्लस, एक्स मायनस मायनस प्लस एक्स म्हणजे 2x, होल डिवाइड बाय एक्स आहे खालती, √1 प्लस एक्स प्लस √1 मायनस एक्स. एक्स आणि एक्स कॅन्सल होईल, आणि राहिला प्रश्न एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची आपल्याला इथे. 0 जर का टाकाल इथे, तर हा 1 बनतो, हा पण 1 बनतो, 1 प्लस 2 बनतो, आणि हा 2 2 कॅन्सल होऊन शेवटी आन्सर 1च येतो. ओके, तर हा आहे रॅशनलायझेशन वाला मेथड, त्याच्यामध्ये अंडर रूट आल्यानंतर आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करतो. याच्यानंतर आता हे काही फॉर्म्युलेज जे तुम्हाला पाठ पाहिजे. लिमिट एक्स टेन्स टू 0, साइन एक्स बाय एक्स इज 1, किंवा जेव्हा एक्सची व्हॅल्यू, अँगलचा व्हॅल्यू खूप कमी आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0, साइन एक्स डिवाइड बाय एक्स हा 1, हे केव्हा ऍप्लिकेबल आहे हेही समजून घ्याल. जेव्हा अँगल खूप कमी आहे ना, तेव्हाच हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. सो इन व्हॅल्यू ऑफ एक्स इज टेन्स टू 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू खूप कमी असेल, अँगल खूप कमी आहे, आणि डिवाइड बाय मध्ये पण सेम गोष्ट आहे, तर याचा आन्सर असतो 1. आता असं नका करू तुम्ही, लिमिट एक्स टेन्स टू लेट से फॉर एक्झाम्पल π/4 आला, साइन एक्स बाय एक्स, तुम्ही म्हणाल आम्हाला पाठ आहे फॉर्म्युला, साइन एक्स बाय एक्स 1 असतो. हे केव्हा? जेव्हा एक्स टेन्स टू 0, म्हणजे अँगल 0 आहे तेव्हा, करेक्ट. पण आता या केसमध्ये काय, π/4 डायरेक्टली टाकला असता ना मी इथे, तर साइन π/4 हा 1/√2 बनतो, आणि हा π/4 इथे डायरेक्टली टाकला तर हा π/4 बनतो, जो की 4 वरती जातो, सो आन्सर 4 डिवाइड बाय π√2 बनतो इथे, करेक्ट. समजा लिमिट असा, लिमिट एक्स टेन्स टू 0, साइन ऑफ ए रेस टू एक्स डिवाइड बाय ए रेस टू एक्स, आता याचा आन्सर काय करणार? तुम्ही म्हणाल आता तर लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे ना, तेव्हा लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे की आणखीन काय आहे हे मॅटर नाही करणार आहे. साईनच्या आतमधला अँगल 0च्या आसपास डिवाइड बाय 0च्या आसपास असला पाहिजे. आता एक्सची व्हॅल्यू जर का 0 टाकाल तुम्ही इथे, तर ए रेस टू 0 म्हणजे 1 असतो ना, साइन ए रेस टू 0 बनतो, आणि खाली पण तर ए रेस टू 0 बनला, याचा अर्थ साइन 1 बनतो, आणि खाली पण 1 बनतो, जो की बेसिकली एक्झिस्ट करतोय. कोणताच लिमिटचा फॉर्म्युला वगैरे वापरण्याची गरज नाही, हा डायरेक्ट सबस्टिट्यूशन वाला सम आहे, करेक्ट. समजा असा क्वेश्चन असेल, लिमिट एक्स टेन्स टू 1, लिमिट एक्स टेन्स टू 1, साइन ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय लॉग एक्स,
काय सांगणार याचा आन्सर? याचा आन्सर 1 सांगणार तुम्ही. का? कारण की आतमध्ये 0च्या आसपास, डिवाइड बाय 0च्या आसपास असा असला पाहिजे. जर का तुम्ही इथे 1 टाकाल ना मुलांना, 1 इथे 1 टाकाल तर लॉग 1 तर 0 असतो. 1 टाकाल तर लॉग 1 तर 0 असतो. सो आतमध्ये 0च्या आसपास, डिवाइड बाय 0च्या आसपास, साइन 0च्या आसपास, डिवाइड बाय 0च्या आसपास तो 1 असतो. सो म्हणून हा पण 1 आहे. आय होप फर्स्ट फॉर्म्युला समजला असेल तुम्हाला. इव्हन सेकंड पण सेम तसंच आहे. tan x बाय x इज 1 ओनली. tan x बाय x काय आहे? 1 आहे. ओके. बट याच्यामध्ये पण एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू ना sin x बाय x हा 1 पेक्षा किंचितसा थोडासा कमी असतो. 0.99999 पकडा तो. आणि tan x बाय x जो असतो ना तो 1 पेक्षा एकदम किंचितसा जास्त असतो. tan x बाय x हा 1 पेक्षा थोडासा जास्त असतो. ओके. देन जसं sin x डिवाइड बाय x हा 1 आहे. म्हणजे sin x हा x आहे. बरोबर? म्हणजे x हा साइन इनव्हर्स x आहे. म्हणजे 1 हा साइन इनव्हर्स x बाय x आहे. हा x खाली जाऊन डिवाइड झाला. तर फॉर्म्युला तर असाही बनवू शकतो. त्याचा अर्थ लिमिट x टेन्स टू 0 साइन इनव्हर्स x डिवाइड बाय x हा पण तर 1च असतो. तर सिमिलरली लिमिट x टेन्स टू 0 tan इनव्हर्स x डिवाइड बाय x अगेन 1. हा फॉर्म्युला कॉस साठी ऍप्लिकेबल नाहीये बरोबर. तर लिमिट x टेन्स टू 0 कॉस x बाय x याचा आन्सर काय असं कोणी विचारलं तर हा नॉट डिफाइंड आहे. इन्फिनिटी आहे. नॉट डिफाइंड इन शॉर्ट. आणि अशा केसमध्ये तेव्हा मी 0च्या लिमिट एक्सटेन्स टू 0 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0च्या आसपास ठेवीन. मी 0 प्लस साठी लिमिट शोधीन आणि मी 0 मायनस साठी पण शोधीन. मी डायरेक्टली जर का 0 प्लस टाकला म्हणजे कॉस ऑफ 0 प्लस डिवाइड बाय 0 प्लस, कॉस ऑफ 0 मायनस डिवाइड बाय 0 मायनस. आता मला सांगा कॉस ऑफ 0 किती असतो? 1. आणि खाली 0 प्लस म्हणजे 0 पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू आहे काहीतरी, म्हणजे हा इन्फिनिटी आला याचा आन्सर. कॉस ऑफ 0 मायनस म्हणजे काय? कॉस ऑफ मायनस 0.00001. पण तुम्हाला माहिती 0 मायनस म्हणजे काय? मायनस 0.00001. पण आपल्याला हे माहिती कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा ओनली. म्हणजे याचा व्हॅल्यू हा कॉस ऑफ 0.00001च आहे ना. आणि खाली मायनस 0.0001. कॉस 0 हा 1च असतो. सो 1 डिवाइड बाय खूप छोटा इज खूप मोठा, बट हा मायनस साइन असल्यामुळे हा बनतो मायनस इन्फिनिटी. म्हणजे 0 प्लसला प्लस इन्फिनिटी, 0 मायनसला मायनस इन्फिनिटी. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट मॅचच नाही करत. याचा अर्थ असा आहे की लिमिट डज नॉट एक्झिस्ट. या केसमध्ये लिमिट एक्झिस्ट करतो का? नाही. ठीक आहे. यानंतर पुढचे फॉर्म्युलेस लिमिट एक्स टेन्स टू 0 ई रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स हा 1 असतो. त्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू काय? 0 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स हा ई असतो. हा येईल पुढे आणखी फॉर्म्युला नावाला. हा समजला पहिले. ए रेस टू वाला पण करून देतो इथेच. लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स हा असतो लॉग ए. सर्व फॉर्म्युलेस लर्न पाहिजे आपल्याला. ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स इज लॉग ए. ई रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स इज लॉग ई, बट लॉग ई म्हणजे 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स म्हणजे इथे जो येतो तो इथे उलटा आला तर आन्सर काय असतो? ई. अशा केसमध्ये इथे जो येतो तो इथे उलटा आला तर प्रोव्हाइडेड इथे 0च्या आसपास असला पाहिजे. सो 1 प्लस 0च्या आसपास डिवाइड बाय त्याच्या उलटा आन्सर इज ई. देन लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस एक्स होल डिवाइड बाय एक्स. तेव्हा याची व्हॅल्यू शोधायची. हे बेसिकली 1 बाय एक्स आहे ना इथे. आता 1 बाय एक्स वरती पॉवरमध्ये जर का गेला बरोबर तर मी याला असं लिहीन ना. पण आत्ताच आपण पाहिलं 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स हा किती असतो? ई. सो लॉग ईचा आन्सर हा 1 बनतो. किती बनतो? लॉग ईचा आन्सर काय बनतो? 1. समजलं सर्वांना? फायदा आहे 1. सो असा फॉर्म्युला आलेला आहे तो. सो आय होप इथेपर्यंत सर्व फॉर्म्युले ओके. साइन इनव्हर्स हे पण केलेलं आहे आपण आता. ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स इज लॉग ए. आणि हा लास्ट लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ ए इज एन इंटू ए रेस टू एन मायनस ऑफ 1. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर जाऊया आता पुढे. 2 स्टेपमध्ये कधी लिमिट काढायचं नसतं. बाय इथे एक नोट लिहिलेली आहे. वी नीड टू सॉल्व लिमिट इन 1 स्टेप. अदरवाईज काय आहे की लिमिट हे कधी 2 स्टेपमध्ये सॉल्व नसतं करायचं. एक न्यूमरिकल होता यार मला जस्ट एक्झॅक्टली आता आठवत नाहीये. ठीक आहे मी एक MCQ सेशन घेईन ना कधी PYQ सेशन वगैरे लाईक 2023चे PYQ घेण्याचे पण प्लॅन आहेत. तर त्याच्यामध्ये तो न्यूमरिकल मी इंट्रोड्यूस करेन. ठीक आहे आता सध्यासाठी हा इग्नोर केला पॉईंट तरीही चालेल, काही इश्यू नाही आहे. जस्ट न्यूमरिकल एक्झॅक्ट न्यूमरिकल मला नाही आठवत येतो. सो मला हा एक्झाम्पल देणं थोडंसं रिलेट नाही होतं. ठीक आहे चलो पुढे जातो.
सबस्टिट्यूशन मेथड. कोणता मेथड? सबस्टिट्यूशन मेथड. पहा क्वेश्चन काय आहे, लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2, 2 रेज टू पॉवर मायनस ऑफ कॉस एक्स मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस ऑफ पाय बाय 2. तर असा क्वेश्चन आहे, बरोबर. आत्ताचे सर्व फॉर्म्युलेज आपण शिकले. इथे लिहू मी काय, लिमिट एक्स टेंड्स टू 0, साइन एक्स बाय एक्स 1, लिमिट एक्स टेंड्स टू 0 tan एक्स बाय एक्स 1, लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेज टू 1 बाय एक्स, हा ई. सर्व केसेसमध्ये लिमिट एक्स टेंड्स टू 0 होता. तसं लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2 वगैरे कुठेही नव्हता. सो मग तुम्ही म्हणा की लाईक याची गरज नव्हती. सो एक्सची व्हॅल्यू ना पाय बाय 2, एक्सची व्हॅल्यू काय पाय बाय 2 प्लस एच आहे असं म्हणायचं. तर एच व्हॅल्यू टेंड्स टू 0. पहा ना, एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 च्या आसपास, हा म्हणजे एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 प्लस असेल एच, तर एच टेंड्स टू 0. तुमचं म्हणणं असेल असं असेल की लिमिट एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 च्या आसपास, तर पाय बाय 2 पेक्षा जास्तच का घेतली, कमी पण होऊ शकतो. नाही, ही व्हॅल्यू कमी पण होऊ शकते पाय बाय 2 पेक्षा. एच ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असेल तर, म्हणजे एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर पाय बाय 2 प्लस मायनस असेल याची व्हॅल्यू, तर ऑटोमॅटिकली पाय बाय 2 पेक्षा कमीच होईल ना तो. सो ती गोष्ट कन्सिडर करायची. सो फॉर्म्युला काय लिहिन पहा, लिमिट एच टेंड्स टू 0 लिहिन. एच टेंड्स टू काय 0, 2 रेज टू पॉवर मायनस ऑफ कॉस एक्सला काय लिहिलं आपण पाय बाय 2 प्लस एच, देन मायनस ऑफ 1 डिवाइड बाय न्यूमेरिकल मध्ये इथे एक्स होता का, एक मिनिट. ठीक आहे, पहा इथे एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू आपण काय ठेवली पाय बाय 2 प्लस एच ठेवली. परत एक्सची व्हॅल्यू काय पाय बाय 2 प्लस एच ठेवाल, तर पाय बाय 2 कॅन्सल, फक्त एच राहील ना तिथे पुढे, हा म्हणजे फक्त एच राहील इथे. cos of 90 plus h is minus sin h. So minus of minus is plus sin h. So 2 raised to power sin h minus of 1 divided by pi by 2 plus h into h. त्याच्यामध्ये एक छोटासा मॉडिफिकेशन करेन मी. इथे मी डिवाइड बाय साइन एच करतो आणि खाली पण डिवाइड बाय साइन एच करतो. आता याचा लॉजिक किंवा याचा बेस सांगतो. लिमिट एक्स टेंड्स टू 0 ए रेज टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स, आपला लॉग ए असतो ना, असा फॉर्मॅट आहे. पहा, लिमिट एच टेंड्स टू 0 ए रेज टू एक्स मायनस 1 बाय एक्स, खाली एक्स नव्हता सो मी साइन एच लिहिला, इथे पण साइन एच लिहिला. इथे जो येतो तोच खाली आला पाहिजे, बट प्रोव्हाइडेड इथे जो येतो तो 0च्या आसपास असला पाहिजे, असं फॉर्म्युला सांगतो. पहा, ए रेज टू एक्स मायनस 1 बाय एक्स हा लॉग आहे ना, एक्सच्या जागी 0च्या आसपास टाकतोय आपण इन शॉर्ट. सो इथे 0च्या आसपास, ए रेज टू 0च्या आसपास मायनस 1 बाय 0च्या आसपास हा लॉग ए असतो. आता इथे एचच्या जागी जर का मी 0 टाकीन, तर साइन 0 0च ना, म्हणजे हा 0च्या आसपास मायनस 1 बाय तो 0च्या आसपास. सो हा बनू शकतो लॉग 2, हा काय बनेल लॉग 2 बनेल. सो हा बनला लॉग 2 डिवाइड बाय एच बाय साइन एच किंवा साइन एच बाय एच 1 असतो. आणि राहिला प्रश्न एचची व्हॅल्यू इथे 0 टाकला तर हा फक्त पाय बाय 2 बनतो, मग 2 जातो वरती. सो 2 वरती गेला, सो 2 इंटू लॉग 2 बाय पाय, आपला आन्सर असला पाहिजे 2 इंटू लॉग 2 बाय पाय. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन एक समजून घ्या, की समजा इथे असं झालं असतं की लिमिट एच टेंड्स टू 0 2 रेज टू कॉस एच मायनस 1 बाय कॉस एच, याला आपण लॉग 2 नाही म्हणू शकत. तुम्ही म्हणणार कसं काय, इथे जो आला तो खाली आहे, पण फॉर्म्युलामध्ये काय होता, तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 ए रेज टू एक्स मायनस 1 बाय एक्स होता, जो की 1, जो की लॉग ए असला पाहिजे. फॉर्म्युलामध्ये इनपुट असा होता की ए रेज टू पॉवर 0च्या आसपास, बट एचच्या जागी 0 टाकाल नाही, तर कॉस 0 1, म्हणजे ए रेज टू पॉवर 0च्या आसपास नाहीये, 1च्या आसपास. मग कसं काय फॉर्म्युला लावणार जर का अर्थ सेमच नसेल तर. मग या केसमध्ये डायरेक्टली एचच्या जागी 0 टाकायचा, 2 रेज टू पॉवर कॉस 0 मायनस 1 डिवाइड बाय काय कॉस 0. कॉस 0 1 असतो, 2 रेज टू 1 इज 2 ओनली, मायनस 1 डिवाइड बाय कॉस 0 इज 1 ओनली. सो आन्सर हा 1 डिवाइड बाय 1 म्हणजे 1 बनतोय. किती बनतोय आन्सर 1. ठीक आहे, चलो पुढे नेक्स्ट सम. काय बोलतात पहा याच्यामध्ये, लिमिट एक्स टेंड्स टू 0 अंडर रूट ऑफ एम एक्स प्लस बी मायनस ऑफ 4 डिवाइड बाय एक्स, याची व्हॅल्यू त्यांनी 1 मेन्शन केलेली आहे. आता एक्स टेंड्स टू 0 आहे म्हणजे डिनॉमिनेटरला 0 आहे. आता वरती काही व्हॅल्यू प्रेझेंट असली असते, समजा वरचा व्हॅल्यू 4 असला असता, तर 4 बाय 0 तर इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड बनला असता ना, पण व्हॅल्यू तर लिमिटेड बनली. याचा अर्थ असा आहे मुलांना, की वरची व्हॅल्यू 0च्या आसपास असली पाहिजे. हे तुम्हाला समजतं की डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 आहे किंवा 0च्या आसपास असेल, 0.00001 असेल समजा, तर वरची ही व्हॅल्यू 0.0001च असली पाहिजे, सो दॅट ते कॅन्सल होऊन आन्सर 1 बनणार. सो याच्यावरून आपण हे समजून घेतलं इथे की याची व्हॅल्यू 0 आहे.
किंवा झिरोच्या आसपास आहे, त्याला मी डायरेक्टली झिरोच बोलतो. म्हणजे अंडर रूट ऑफ एम एक्स प्लस बी मायनस ऑफ 4 हा झिरो आहे. तर अंडर रूट ऑफ एम एक्स प्लस बी हा 4 आहे. नाही, याची व्हॅल्यू झिरो केव्हा आहे? जेव्हा एक्सची व्हॅल्यू झिरो टाकली ना, तेव्हा झिरो. सो एक्सच्या जागी जर का झिरो टाकली तर हा झिरो झाला. त्याचा अर्थ बीचा व्हॅल्यू हा 16 येतो. किती येतो? 16. सो आता क्वेश्चनच मी डायरेक्टली इथे चेंज करतो. बीच्या जागी इथे डायरेक्टली सरळ सरळ मी 16 मेन्शन करीन. आणि याचा लिमिट ते म्हणताय 1 आहे, तर मग एमची व्हॅल्यू शोधा. ठीक आहे, करा, रॅशनलाइज करा. एम एक्स प्लस 16 मायनस 4 बाय एक्स, कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड, एम एक्स प्लस 16 प्लस 4 डिवाइड बाय अगेन अंडर रूट ऑफ एम एक्स प्लस 16 प्लस 4. ओके, आणि हा 1 आहे म्हणे. ए मायनस बी ए प्लस बी इज ए स्क्वेअर. ओके, मायनस बी स्क्वेअर होल डिवाइड बाय एक्सला एक्स लिहितो आणि पुढे जो आहे अंडर रूट ऑफ एम एक्स प्लस 16 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 1. 16 16 कॅन्सल, हा एक्स आणि एक्स पण कॅन्सल मुलांना. लिमिट एक्स टेन्स टू झिरो म्हणजे एक्सच्या जागी अल्टिमेटली झिरो टाकायचं आपल्याला इथे. सो एक्सच्या जागी मी झिरो टाकेन. तर 16चा अंडर रूट 4 प्लस दिस 4 इज 8. 8 तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, तर एमची व्हॅल्यू ही 8 बनलेली आहे. किती बनली आहे? 8. सो व्हॅल्यू ऑफ एम इज 8. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बायनॉमियल एक्सपान्शन. सेशनमध्ये स्टार्टिंगमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला बायनॉमियल एक्सपान्शन काय आहे. 1 प्लस एक्स रेज टू पॉवर एन असेल तर याला आपण 1 प्लस एन एक्स लिहू शकतो, प्रोव्हाइडेड लिमिट एक्स टेन्स टू झिरो असला पाहिजे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फार कमी असली पाहिजे. तर मग जर हा पॉवर डायरेक्टली इथे मल्टिप्लाय होतो आणि 1 प्लस एन एक्स जरी लिहिलं याला तरी काही इश्यू नाही आहे. साइन एक्स इज इक्वल टू एक्स असतो, हा बरोबर आहे. साइन एक्स बाय एक्स 1 म्हणजे साइन एक्स इक्वल टू एक्स, बरोबर ना. साइन एक्स बाय एक्स 1 असतो ना, लिमिट एक्स टेन्स टू झिरो. ओके, तर साइन एक्सची व्हॅल्यू एक्सच लिहिणार ना तुम्ही शेवटी. सेम टॅन एक्स बाय एक्स पण जर का 1 असेल, लिमिट एक्स टेन्स टू झिरो, लिमिट एक्स टेन्स टू झिरो टॅन एक्स बाय एक्स पण 1 असेल, तर टॅन एक्सची व्हॅल्यू एक्सच लिहिन ना मी परत. पाहता आणि कॉस एक्सची व्हॅल्यू काय लिहिली माहिती का? 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 लिहिली. ते सिरीज रेफर करतात इथला. पहा इथे जो बॉक्स करतो मी इथे, कॉस एक्सची सिरीज पहा. कॉस एक्स इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स रेस टू 4. ओके, बाय 4. इथे एक्सची व्हॅल्यू फार कमी आहे. सो हा एक्स रेस टू 4 जो आहे ना, त्याला मी इग्नोर करेन. एक्स रेस टू 6 ला पण इग्नोर करेन, कारण की एक्सची व्हॅल्यू इतकी कमी आहे की रेस टू पॉवर 4 खूपच कमी होईल. सो जितका राहिला हा 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 तितका मी इथे लिहिला. केसेसमध्ये यूज होतील ऍक्च्युली या सिरीजचे. सो खूप जास्त सिरियसली नाही घेतलं तरी चालेल, तसं काही इश्यू नाही आहे. पहा, साइन एक्सची अशी असते सिरीज, कॉस एक्सची अशी असते, टॅन एक्सची अशी असते. काय जितकं लक्षात ठेवाल तितकं कन्फ्युजिंग आहे. सो यातला एक किंवा दोन इतकंच लक्षात ठेवा. समजा लॉग 1 प्लस एक्स लक्षात ठेवा, ई रेस टू एक्स लक्षात ठेवा, इनफ आहे. तेही नसेल लक्षात तरीही काही इश्यू नाही आहे. ओके, विसरून जा, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही, सोडून द्या. पहा, एक सम केला इथे त्यांनी सिरीजचा यूज करून केला, बट गरजेचं नाही की सिरीजचा यूज करूनच केला गेला पाहिजे. मी तुम्हाला पहिले सिरीजचा यूज करून कसं सॉल्व्ह केलेला आहे हे सांगतो, त्यानंतर आपण आपली मेथड लावूया इथं. पहा, हा जो साइन एक्स आहे ना, साइन एक्सची सिरीज लिहिली इथे, एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3. पहा, एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल. पुढचा का नाही लिहिला? कारण की एक्स रेस टू 5 आणखीन छोटा होईल ना. एक्स टेन्स टू 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर का 0 असेल तर 0 रेस टू 5 किती छोटा होईल. सो म्हणून त्याला आपण इग्नोर करतो. आता एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल, मायनस मायनस विल बिकम प्लस. खाली पण एक्स क्यूब वरचा एक्स क्यूब कॅन्सल, 3 फॅक्टोरियल म्हणजे खाली बनतो 6. सो आपला आन्सर आहे. पण याचा आन्सर आपण अशा पद्धतीने करू. आता जर का मी 0 टाकला असता खाली, तर खाली 0 बनला असता. वरती पण 0 टाकला असता तर वरती 0 बनला असता. सो 0 बाय 0 याचा अर्थ एलएच रूल. एलएच रूल म्हणजे वरती डेरिव्हेटिव्ह करायचा असतो आणि इव्हन खालतीही डेरिव्हेटिव्ह करायचा असतो. आता 1 मायनस कॉस एच, बरोबर. परत जर का 0 टाकाल तुम्ही इथे, कॉस 0 हा 1 बनतो, परत 1 मायनस 1 0 बनतो. हा, इथे पण तर 0 टाकलं तर परत एक 0च बनतो ना. सो परत 0 बाय 0 फॉर्मॅट आला. परत एलएच रूल, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस एच, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स डिवाइड बाय 6x. मायनस मायनस विल बिकम प्लस. आणि तुम्हाला माहिती मुलांना साइन एक्स बाय एक्सची व्हॅल्यू 1 असते. सो इथे 1 लिहाल तर ऑटोमॅटिकली आन्सर 1 डिवाइड बाय 6 बनेल, जो की इथेही तोच आला होता आन्सर, 1 डिवाइड बाय 6. ओके, चलो पुढे जातो. हा, काय थेरम्स आहेत, फंडामेंटल थेरम्स लिमिटचे. एफ ऑफ
समजा असं विचारण्यात आलं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स ओके प्लस जी ऑफ एक्स असा क्वेश्चन विचारण्यात आला. म्हणजे समजा लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स प्लस कॉस एक्स असं विचारण्यात आलं. मी याला सेपरेट लिहू शकतो. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू 0 कॉस एक्स असं सेपरेट लिहू शकतो मी. सो लिमिट एक्स टेन्स टू ए किंवा जो काही असेल तो एफ ऑफ एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स एल प्लस एम अशामध्ये लिहिलं मी. सेम मल्टिप्लिकेशनलाही लिहू शकता. म्हणजे एक्स इंटू जी ऑफ एक्स असं आहे. याचा लिमिट शोधायचं. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स म्हणजे काय? लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू ए जी असं लिहून टाका. डिव्हिजन हे बाहेर येतो लिमिटच्या तरी चालतो. बेसिक बेसिक प्रोसेस आहेत. आता फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर काय? लिमिट हे पहा लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर जी ऑफ एक्स असं आहे ना. हा लिमिट दोघांना जातो बेसिकली. सो लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स ओके अँड देन लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. लिमिटचा अर्थच असतो की जिथे जिथे एक्स येतो तिथे तिथे एक्सची व्हॅल्यू ए च्या आसपास आहे हे कन्सिडर करा म्हणून ते सांगत असतात. हे सुरुवातीला सांगितलं काय की वेगवेगळ्या फंक्शनला सेपरेटली जाऊन सांगितलं काय सेम आहे. ओके एफ ऑफ एक्सचा लिमिट हा एल आहे जी ऑफ एक्सचा लिमिट हा एम आहे वरती नुसार. सो म्हणून त्यांनी इथे एल रेस टू एम लिहिलेला आहे. ठीक आहे. अँड फायनल लास्ट वाला एफ ऑफ जी ऑफ एक्स याचा लिमिट शोधतोय ना आपण. लिमिट एक्स टेन्स टू बरोबर ना. पहिलं तर ए इथे टाकणार म्हणजे जी ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे. जी ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे. जी ऑफ ए आणि जी ऑफ ए जो आहे तर एफ ऑफ जी ऑफ ए हा पण एक्झिस्ट झाला पाहिजे. पहिले जी ऑफ एक्झिस्ट झाला पाहिजे. मग जी ऑफ एक्झिस्ट होत असेल तर ठीक आहे. जी ऑफ एची व्हॅल्यू काहीतरी आली समजा 4 आली मग एफ ऑफ 4 पण तर एक्झिस्ट झाला पाहिजे तर मग लिमिट एक्झिस्ट होईल. ओके असा अर्थ असतो याचा. सो एक्सची व्हॅल्यू ए आहे. एक्सची व्हॅल्यू एच्या आसपास आहे हे आपण आतमध्ये जाऊन सांगितलं जी ऑफ एक्सला. सो त्यांनी इथे आतमध्ये लिहिलं. काही इशू नाही लिहू शकतो आपण तसं. पहा आता पुढे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म आहे. सम घेतो डायरेक्टली न्यूमरिकल थ्रूच आपण रिवाइज करू. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. आता हा मायनस इन्फिनिटी आहे. मायनस इन्फिनिटीमध्ये थोडंसं लक्ष द्यायला लागतं. पहिले हाच सम जर का इन्फिनिटीचा असला असता तर याला कसं सॉल्व्ह करायचा हे मी पहिले एक्सप्लेन करीन आणि मग त्याच्यानंतर मी मायनस इन्फिनिटीवाला कसं सॉल्व्ह करायचं ते एक्सप्लेन करेन. तर पहा लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. लिमिट एक्स टेन्स टू व्हॉट इन्फिनिटी हा फंक्शन आहे आणि इथे खाली एक फंक्शन आहे. तर एक्स टेन्स टू इन्फिनिटीच्या सममध्ये काय करायचं असतं डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर पाहायचा असतो. किती आहे 1 आणि त्या डिनॉमिनेटरच्या हायेस्ट पॉवरनी न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचं असतं. असं पहा करेक्ट केलं का? डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर दॅट इज 1 तर त्या एक्स रेस टू 1 नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना डिव्हाइड करायचं असतं. इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मॅटमध्ये असं करायचं असतं. आता एक्स अंडर रूटच्या आतमध्ये जर का जाईल 3x² तर तो x² बनून आतमध्ये जाईल अंडर रूटच्या आतमध्ये. एक्स बाय एक्स कॅन्सल होऊन 1 मिळेल -2 डिवाइड बाय एक्स बनेल. प्रोव्हाइडेड लिमिट एक्स टेन्स टू काय इन्फिनिटी. बघा एक्स जागी इन्फिनिटी टाकाल ना तर हा 0 बनतो. हे कॅन्सल होतो. एक्स जागी इन्फिनिटी टाकाल ना तर हा 0 बनतो. सो आन्सर √3 येतो. किती येतो √3. पण इथे -√3 दिसतोय बट हा लिमिट चेंज आहे ना मायनस इन्फिनिटी लिमिट. आपण इन्फिनिटी घेऊन केलेलं आहे समा. हे सर्व करण्याऐवजी तुम्ही असाही विचार करू शकता की इथे मी इन्फिनिटी टाकला असता म्हणजे 1 करोड टाकला असता. 1 करोडचा स्क्वेअर खूप मोठा काहीतरी येईल. तर हा इन्फिनिटीचा स्क्वेअर येईल 3 टाइम्स इन्फिनिटी स्क्वेअर. त्याच्यामध्ये 2 ऍड करून काही होणार आहे का? इग्नोर करा. ऍडच नाही करत मी. तर 3 टाइम्स इन्फिनिटीचा स्क्वेअरचा अंडर रूट इज √3 इंटू इन्फिनिटी. आणि खाली पण तर इन्फिनिटी टाकतोच आहे ना मी. इन्फिनिटी मधून -2 करून काही होणार आहे का? काहीच नाही होणार आहे. सोडून द्यायला इग्नोर करा. म्हणजे खाली फक्त इन्फिनिटी राहतो. आणि हा वरचा इन्फिनिटी आणि खालचा इन्फिनिटी सेम आहे बरं मुलांना. कारण हा इन्फिनिटी टाकला तुम्ही आणि हा इन्फिनिटीचा स्क्वेअर आणि त्याचाच अंडर रूट केला तो पण तोच इन्फिनिटी. सो जे कॅन्सल झाले आणि आन्सर √2 आला √3 आला. पण हाच सम जर का लिमिट एक्सटेन्स टू मायनस इन्फिनिटी असला असता तर कसं झाला असता? बरोबर काम करतो अंडर रूट ऑफ वरतून ना मी x² कॉमन करतो.
हे समजलं. लिमिट एक्स टेन्स टू मायनस इन्फिनिटी. पहा वरतून मी एक्स स्क्वेअर कॉमन केला, तर एक्स स्क्वेअर अंडर रूटच्या बाहेर येईल, तर तो एक्स नाही तर तो मॉड एक्स बनेल. हे पहिले समजून घ्या. तर कसं काय मॉड एक्स, एक्स का नाही लिहिलं? एक्स म्हणजे मायनस इन्फिनिटी आहे ना. समजा याला मी असं लिहिलं असतं, एक्स अंडर रूट ऑफ 3 + 2/x. समजा मी याला असं लिहिलं, याला मी समजा असं लिहिलं असतं, करेक्ट. तर एक्सची व्हॅल्यू तर मायनस इन्फिनिटी आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे? मायनस इन्फिनिटी आहे. आता एक्सची व्हॅल्यू जर का मी मायनस इन्फिनिटी लिहीन, तर मायनस इन्फिनिटी इंटू हा √3 बनेल ना शेवटी, कारण की हा तर 0 आहे, कारण खाली इन्फिनिटी टाकाल मायनस इन्फिनिटी, तर 2 डिवाइड बाय मायनस इन्फिनिटी हा 0 येतो. सो मायनस इन्फिनिटी इंटू √3 इज √3 इंटू मायनस इन्फिनिटी. सो निगेटिव्ह आन्सर आला आहे ॲक्च्युली याचा. पण तुम्हाला माहिती अंडर रूटचा कन्व्हेन्शन असा आहे, √4 अंडर रूटचा कन्व्हेन्शन असा असतो की √4ला प्लस ऑर मायनस 2 नाही, फक्त +2 लिहायचा. तर मग याची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह कशी लिहिली हा डाऊट येतो. सो याची व्हॅल्यू निगेटिव्ह लिहिली नाही पाहिजे, मग त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहिली पाहिजे होती. बरोबर. आता याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहिण्यासाठी एक्स स्क्वेअरचा अंडर रूट याला एक्स न लिहिता मॉड एक्स लिहा, किंवा मॉड एक्स न लिहिता मायनस एक्स लिहिलं तरी चालतं, काही इश्यू नाही. कारण की एक्स हा मायनस इन्फिनिटी आहे. बरोबर. सो एक्स स्क्वेअरचा अंडर रूट एक्स जर का लिहिला बाहेर मी, तर तो मायनस इन्फिनिटी होईल. म्हणजे अंडर रूट हा निगेटिव्ह मध्ये आन्सर केलं तुम्ही, असा याचा अर्थ होईल. त्याला एक्स्ट्रा मायनस साईन द्या, मायनस मायनस प्लस होईल. मग तेच केलं मग मी इथे. एक्स स्क्वेअरच्या अंडर रूटला मी मायनस एक्स बोललो, 3 + 2/x होल डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 2. चला एक्स खालतून पण एक्स कॉमन करा, किंवा दोघांना एक्सने डिवाइड करा. मायनस एक्स अंडर रूट ऑफ 3 + 2/x होल डिवाइड बाय एक्स मायनस 2. इथे एक्सने डिवाइड केला आणि इथे पण एक्सने डिवाइड केला, कॅन्सल झालं. हा पण 1 म्हणला, हा 0 झाला. खाली इन्फिनिटी ना, 2/∞ 0 0. हा पण 0 झाला. सो काय फक्त मायनस ऑफ √3 आन्सर राहिला ना फक्त इथे, मायनस ऑफ √3 आन्सर राहिलेला आहे. ठीक आहे, चलो मी जातोय पुढे. नेक्स्ट आता हा लास्ट स्लाइड आहे आपला लिमिटचा. आता सम आहे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी वाला टाईप आहे. क्वेश्चन घेतो डायरेक्टली. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस ऑफ एक्स. करेक्ट. आता पहा ना, इन्फिनिटी टाकाल तर हा इन्फिनिटी आणि हा पण इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी येतो. मग याला रॅशनलाइज करायचं असतं. मेथड काय सांगतो की अशा केसमध्ये याला रॅशनलाइज करतो आपण. सो लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स डिवाइड बाय अगेन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स. याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केला मी इथे. सो a मायनस बी इंटू a प्लस बी इज a स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर, स्क्वेअर आणि अंडर रूट निघून जाईल, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ही गोष्ट ॲज इट इज नोट करतोय मी इथे, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स. ही गोष्ट इथे कॅन्सल होतं. सो वरती राहतो फक्त 2x आणि खालती पहा बरं काय राहतो, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स राहतो. प्रोव्हाइडेड लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑलरेडी आहे. ओके. न्यूमिनेटर डिनॉमिनेटरला मी आता एक्सने डिवाइड करणार, कारण मी डिनॉमिनेटरचा हायस्ट पॉवर पाहणार. एक्स रेस टू पॉवर 1 आहे, हायस्ट पॉवर इज एक्स. पहा एक्स स्क्वेअर आहे, पण तो अंडर रूटमध्ये, एक्स स्क्वेअरचा अंडर रूट म्हणजे एक्स. सो डिनॉमिनेटरचा हायस्ट पॉवर इज एक्स ओनली. ही गोष्ट कॅन्सल होते, ही गोष्ट कॅन्सल होते. सो वरती राहतो 2, वरती काय राहतोय 2, खालती इथे एक्स एक्स कॅन्सल होऊन राहतो 1, आणि हा एक्स आतमध्ये गेला अंडर रूटच्या, बरोबर. तर काय बनणार माहिती का, एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस 2x बाय एक्स स्क्वेअर. कॅन्सल हा 1 होतो, आणि हा एक्स एक्स कॅन्सल 2/x म्हणजे 0 होतो, कारण की एक्स इन्फिनिटी आहे. सो 2 डिवाइड बाय इन्फिनिटी कराल ना, तो 0 होतो. सो वरती 2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस 0 प्लस 1. सो हा पण 1, हा पण 1, 2 2/2 इज 1 ओनली. सो आन्सर इज 1. ओके. देन नेक्स्ट टाईप पहा आता काय. हा तर फॉर्म्युला लर्न केला आपण. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू 1/x. काय आहे आन्सर? ई. 1 प्लस इथे जर का खूप छोटा असेल आणि याचाच जर का रेसिप्रोकल इथे टाकला तुम्ही, तर आन्सर किती येतो? ई येतो. त्या फॉर्म्युलाला तुम्ही असे लिहू शकता, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1/x रेस टू एक्स. त्याला पण ई लिहू शकता तुम्ही. किंवा मिनिंग सेम आहे दोघांचा. इथे पहा 1 प्लस इथे खूप छोटा व्हॅल्यू आहे नाही का,
एक्स म्हणजे खूप छोटा व्हॅल्यू. सो 1 प्लस खूप छोटा व्हॅल्यू रेस टू त्याचाच उलटा हा ई असतो. आता एक्सला जर का मी इन्फिनिटी लिहीन ना, तर 1 बाय इन्फिनिटी म्हणजे ऑलमोस्ट 0 म्हणजे छोटाच ना. सो 1 प्लस खूप छोटा व्हॅल्यू आणि इथे जो काही आहे त्याचाच उलटा इथे असल्यामुळे त्याचाही आन्सर ईच असतो. हा फॉर्म्युला पहिले तुम्ही लर्न करून घ्या व्यवस्थित. यावरती एक न्यूमेरिकल घेऊ आपण आता. समजा असा क्वेश्चन आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस ऑफ 3x रेस टू पॉवर, लेट्स से फॉर एक्झाम्पल रेस टू पॉवर कोसेक. ठीक आहे. तर याला मी काय करतोय पहा, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस ऑफ 3x. पहा इथे जो आहे ना -3x आहे तो इथे उलटा, मग मी इथे -3x ऍडजस्ट केला ऍक्च्युअल मध्ये. सो मी वरती पण -3x लिहीन आणि कोसेक एक्सला मी खाली sin x लिहीन. तर तुम्ही मला हे सांगा की याची व्हॅल्यू किती, इथे जो आहे तो इथे उलटा आहे आणि इथे जो आहे तो 0च्या आसपास आहे का? यस. सो याची व्हॅल्यू बनते ई. एक्स बाय साइन एक्स बनतो ई अगेन, सॉरी 1 आणि हा -3 आहे फक्त. सो आन्सर शुड बी ई रेस टू पॉवर -3. हा आपला आन्सर बनतो. ठीक आहे. नेक्स्ट हा वाला टाईप पहा. काय आता दोन्ही साईडला लॉग घेण्याचा एक टाईप आहे. एक क्वेश्चन मी तुम्हाला इथे देतो. क्वेश्चन असा आहे की लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4. हाही क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या तुमच्या एंडवरती. एक क्वेश्चन येतो, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4 टॅन एक्स रेस टू पॉवर टॅन 2x. असा एक क्वेश्चन इंट्रोड्यूस करतोय पहा. तर समजा तुम्ही एक्झॅक्टली पाय बाय 4 टाकाल, टॅन पाय बाय 4 तर 1 बनतो ना. तसं 1 रेस टू, आता हा पाय बाय 4 टाकाल इथे तर हा 90 बनतो, टॅन 90 इन्फिनिटी बनतो, नॉट डिफाईन बनतो ऍक्च्युली तो. तसं 1 रेस टू इन्फिनिटी हा 1च असतो. पण प्रॉब्लेम काय आहे की हा एक्झॅक्ट 1 नाही, म्हणजे एक्झॅक्ट पाय बाय 4 थोडी नाही तो, पाय बाय 4च्या आसपास आहे. एक्झॅक्ट 1 नसला असता 1 रेस टू इन्फिनिटी हा 1च बोललो असता आपण, बट तो एक्झॅक्ट 1 नसल्यामुळे आपल्याला हे सॉल्व्ह करायला लागणार आहे. सो याचा जो काही लिमिट आहे मी त्याला एल ट्रीट करतोय, तर दोन्ही साईडला मी लॉग एल घेईन. पण हा सम तर कोणता मेथडनी नाही येणार ना आतापर्यंत शिकलेल्या मेथडनी. सो अशा केसमध्ये दोनही साईडला लॉग घ्यायचा. काय घ्यायचं दोन्ही साईडला? लॉग. सो लॉग एल इज इक्वल टू लॉग ऑफ, ओके, टॅन एक्स रेस टू पॉवर काय, टॅन 2x. काय आता टॅन 2x खाली येईल. सो लॉग एल इज इक्वल टू टॅन 2x इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. सो हा असा बनलेला आहे. परत लॉग एल इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स होल डिवाइड बाय टॅन 2x ला खाली टाकीन तर कॉट 2x बनेल. विचार करतो कोणता फॉर्मॅट आहे हा. लिमिट एक्सटेन्स टू काय पहा, लिमिट एक्सटेन्स टू पाय बाय 4. तर पाय बाय 4 टाकाल ना, तर पाय बाय 4 म्हणजे 1 बनतो, टॅन 45 हा 1 बनतो आणि लॉग 1 0 बनतो. सो वरती तर 0 आला, पण पाय बाय 4 इथे टाकाल म्हणालो तर हा 90 बनतो आणि कॉट 90 म्हणजे कॉस 90 बाय साइन 90 ना. आणि कॉस 90 0 असतो, 0 बाय 1 इज लाईक 0, म्हणजे खाली पण 0 बनलाय. सो 0 बाय 0 फॉर्मॅट बनत असेल तर एल एच रूल वापरायचा असतो. लॉग एल ची व्हॅल्यू शोधतोय बरं आपण आता. शेवटी जाऊन एल ची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. आता सध्या लॉग एल शोधतोय मी, आता मी एल एच रूल वापरणार. हा रे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. ऍक्च्युअल मध्ये हा एक्स आहे का, नाही, म्हणून डमी एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स होल डिवाइड बाय कॉट 2x. कॉट 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर 2x. कॉट 2x चा डेरिव्हेटिव्ह इज लाईक मायनस कोसेक स्क्वेअर 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. तर मी म्हणलं ठीक आहे. सो लॉग एल इज इक्वल टू, वरती जो सेक स्क्वेअर आहे त्याला मी 1 बाय कॉस स्क्वेअर लिहितो आणि जो टॅन एक्स आहे त्याला टॅन एक्सला टॅन एक्स लिहितो मी इथे 1 डिवाइड बाय, हे पाहे -2 आहे, सॉरी, मायनस इंटू 2 इज लाईक -2 ना, डिवाइड बाय -2 डिवाइड बाय कोसेक स्क्वेअर 2x ला मी साइन स्क्वेअर 2x लिहितो, साइन 2x चा होल स्क्वेअर, बट साइन 2x मीन्स 2 साइन एक्स कॉस एक्स चा होल स्क्वेअर करतो मी इथे. समजलं? तर कॉस स्क्वेअर आणि हा कॉस स्क्वेअर कॅन्सल, साइनचा जो स्क्वेअर आहे तो सर्वात वरती जाणार. सो लॉग एल इज इक्वल टू वरती गेला साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय हा जो 2 चा स्क्वेअर आहे 4 तोही वरतीच गेला आणि खालती फक्त -2 इंटू टॅन एक्स राहिला. पण हा -2 इंटू हा टॅन एक्स राहिलेला आहे खालती.
तर ठीक आहे. आता हा काय बनेल? -2 बनेल. सो लॉग एल इज इक्वल टू -2 बनलेला आहे. किती बनला पहा? -2 आणि साइन स्क्वेअर एक्स बाय टॅन एक्स. काही मिस केलेलं आहे का मी इथे? एक मिनिट. साइन स्क्वेअर एक्स बाय टॅन एक्स. ठीक आहे, मी इथे एक्सने आणि एक्सने डिवाइड करेन. टॅन एक्स बाय एक्स 1 बनतो आणि साइन एक्स बाय एक्स 1 बनतो, बट एक्स्ट्रा जो साइन एक्स राहतो, नाही सॉरी, लिमिट पहा आधी. बाबा मी ती चुकी करतो परत. लिमिट एक्सटेन्स टू पाय बाय 4 आहे बाबा. किती आहे? लिमिट एक्सटेन्स टू पाय बाय 4. पाय बाय 4 टाका ना इथे. 45 टाका. साइन 45 इज 1/√2 चा स्क्वेअर इज 1/2. बरोबर ना? 1/2 बनतो ना? किती होतं 1/2? tan 45 इज 1 ओनली ना? काही लिहित नाही, मग हे कॅन्सल होतो. -1 बनतो. सो लॉग एल जर का -1 बनत असेल, तर एल ची व्हॅल्यू ही e⁻1 बनणार आहे. e⁻1 म्हणजे 1/e. सो आन्सर किती बनला पाहिजे? 1/e. सो इथे नाही येतो, लाईक 1/e आन्सर आहे याचा. समजलं? तर हे होते बेसिकली लिमिट्सचे सम्स. ओके, बऱ्यापैकी टाइप्स कव्हर केलेत. लाईक काय आता लिमिट आणखीन चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स करायला लागतील. 40-50 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा लिमिटच्या. त्याच्यापेक्षा जास्तच केलेली चांगली कधीही. बट मिनिमम 50 क्वेश्चन तरी तुम्ही सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस कराल थोडीशी. बट आर्टिकल एवढेच आहेत. या पलीकडे नाही आहे असं काही. कंटिन्युटी एक्सप्लेन करतो. कंटिन्युटी एक एक्सप्लेन करीन आता. ओके, एक 2 ते 3 पेजेस आहेत. आणि मला वाटतं हे जे MCQs आहेत 2023चे, त्याची मी एक सेपरेट सिरीजच घेईन. ओके, लाईव्ह लेक्चरमध्ये आपण कंडक्ट करू. तर आजच्या लेक्चरमध्ये मी ते घेणे अवॉइड करतो. आता फक्त मी तुम्हाला शॉर्टमध्ये कंटिन्युटी एक्सप्लेन करतो. तर कंटिन्युटीमध्ये लिमिटच आहे अगेन, बट कॉन्सेप्ट पहा आता काय असतो कंटिन्युटीचा. एक फंक्शन आहे 1 2 3 4 5 6 7. समजा असं एक फंक्शन आहे आणि मी तुम्हाला विचारलं, सांगा रे हा फंक्शन x⁴ला काय? x⁴ला काय आहे? कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे? तर तुम्हाला सरळ सरळ ग्राफ दिसतोय. x⁴ला फंक्शन जर का पाहिलं इथे, तर कंटिन्युअस दिसतोय. सो फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x⁴. x⁴ला काय फंक्शन कंटिन्युअस आहे. हे ग्राफ पाहून कोणी सांगू शकतं, बट मॅथमॅटिकल कंडिशन याची कशी डिराईव्ह होते? x⁴ला जर का कोणी बोललं आपल्याला की चेक करा कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस, तर आपण लिमिट x⁻⁴ मायनस शोधला पाहिजे. देन लिमिट x⁻⁴ प्लस शोधला पाहिजे आणि f(4) अशा 3 गोष्टी शोधल्या पाहिजे. म्हणजे आपण एक्झॅक्टली 4ला जाऊन पाहिलं पाहिजे की फंक्शनचं व्हॅल्यू किती आहे. 1 2 3 4 5 ओके 6 आणि 7. एक्झॅक्टली 4ला जाऊन फंक्शनचं व्हॅल्यू किती आहे? 7. म्हणलं ठीक आहे, f(4) हा एक्झॅक्टली 7 आहे. लिमिट x⁻⁴ प्लस म्हणजे 4च्या थोडंसं पुढे जाऊन, बरोबर 4च्या किंचितचा पुढे गेलोय मी, तर फंक्शनचं व्हॅल्यू काय बनेल? 7 पेक्षा एकदम किंचितचा थोडासा जास्त बनेल. ऑलमोस्ट 7च आहे ना शेवटी. लिमिट x⁻⁴ मायनस म्हणजे 4च्या थोडंसं मागे येऊन, 4च्या थोडंसं मागे येऊन फंक्शनचा व्हॅल्यू जर का मी पाहीन, तर तो ऑलमोस्ट 7च येईल तिथे. 7 पेक्षा थोडा कमी येईल, बट ऑलमोस्ट 7 येतो. जर काही तीनही व्हॅल्यू सेम येतील, या तीनही व्हॅल्यू सेम असतील, देन फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. अशा केसमध्येच फंक्शनला कंटिन्युअस बोललं जाऊ शकतं. करेक्ट? तर कोणी बोललं की फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही हे चेक करा, तर तुम्ही या 3 गोष्टी चेक केल्या पाहिजे. x⁴ला चेक करा बोललं तर f(4) 4 पेक्षा थोडंसं पुढे जाऊन, 4 पेक्षा थोडंसं मागे येऊन आणि एक्झॅक्टली 4ला फंक्शनचा व्हॅल्यू मॅच झाला पाहिजे. होत असेल तर कंटिन्युअस. आता समजा एक वेगळा ग्राफ ड्रॉ करतो इथे. ओके, असा एक ग्राफ ड्रॉ करतो. आता तुम्ही मला हे सांगा, 3ला हा फंक्शन काय आहे? डिसकंटिन्युअस आहे. 1 2 3 4 5 6 7. ग्राफ पाहून आपण हे सांगू शकतो की इथे ब्रेक होतोय. याचा अर्थ x⁴ला हा फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. x⁴ला चेक करायचं तर आपण 3 गोष्टी शोधणार परत. लिमिट x⁻³ मायनस फंक्शनचं व्हॅल्यू, देन लिमिट x⁻³ प्लस फंक्शनचं व्हॅल्यू आणि f(3). सो अशा 3 गोष्टी आपण शोधणार आणि पाहणार की फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस. लिमिट x⁻³ मायनस म्हणजे x ची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी असेल. x ची व्हॅल्यू 3 पेक्षा कशी असेल? कमी. बरोबर. तर पहा फंक्शनची व्हॅल्यू काय बनत आहे? 3 पेक्षा कमी असेल. ओके, तर फंक्शनची व्हॅल्यू ही 4 बनत आहे. चलो 4 बनते. 3 प्लस साठी x ची व्हॅल्यू 3 पेक्षा थोडीशी जास्त असेल ना, तर फंक्शनची व्हॅल्यू डायरेक्टली वरती जाते काय? 6 बनतो. आणि एक्झॅक्टली 3 असेल ना फंक्शनचं व्हॅल्यू, एक्झॅक्टली 3,
तर पाहायचं इथे हॉलो डॉट आहे, मग म्हणायचं नाही ही व्हॅल्यू रेफर नाही करायची, वरती जायचं सॉलिड डॉटची व्हॅल्यू रेफर करायची असते. सो एक्झॅक्टली 3ला फंक्शनची व्हॅल्यू परत 6 आलेली आहे. तिघांचा व्हॅल्यू कसा आहे, डिफरंट आहे, बरोबर. आता तिघांचा व्हॅल्यू जर का डिफरंट असेल तर या फंक्शनला आपण डिस्कंटिन्युअस फंक्शन बोलतो. काय बोलतो, डिस्कंटिन्युअस फंक्शन. आता या डिस्कंटिन्युअस फंक्शन मध्ये पण टाइप्स ऑफ डिस्कंटिन्युटी जे आहेत ना, दोन टाइपच्या डिस्कंटिन्युटी आहेत, एक रिमुवेबल आणि एक इरिमुवेबल. इरिमुवेबल टाइपचा डिस्कंटिन्युटी जो आहे त्याला आपण जम्प डिस्कंटिन्युटी पण बोलतो. कंडिशन सांगतो मी. आणि ही जी डिस्कंटिन्युटी तुम्हाला इथे दिसत आहे ही इरिमुवेबल टाइपचा डिस्कंटिन्युटी आहे. 3 मायनस आणि 3 प्लसचे जे लिमिट आहेत हेच जर का डिफरंट असतील, हेच जर का एकमेकांशी मॅच होत नसतील, तर अशाला आपण जम्प डिस्कंटिन्युटी किंवा इरिमुवेबल डिस्कंटिन्युटी म्हणत असतो. पहा 3 मायनस आणि 3 प्लस हेच एकमेकांना मॅच करत नाहीत, म्हणजे लिमिटच एकमेकांना मॅच करत नाहीत. ए प्लस आणि ए मायनस साठी डिफरंट व्हॅल्यूज आहेत. सो अशाला बोलतो आपण इरिमुवेबल टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी. ओके. समजा हे दोघे मॅच करत असतील, हे दोघे मॅच करतात, समजा हा पण 4 आला, हा पण 4 आला, फक्त एफ ऑफ 3 काहीतरी डिफरंट आहे. सो लिमिट सेम आहे बट तो एफ ऑफ 3 डिफरंट आहे. अशा केसमध्ये याला रिमुवेबल टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी बोललं जातं. काय बोललं जातं, रिमुवेबल टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी. आता रिमुवेबल का किंवा इरिमुवेबल का, पहिले हे तरी समजलं की रिमुवेबल कोणाला बोलायचं आणि इरिमुवेबल कोणाला बोलायचं. आता एक्झाम्पल घेऊन थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगतो की असं का. समजा एफ ऑफ एक्स एक फंक्शन देण्यात आलेलं आहे, एक फंक्शन लेट्स से फॉर एक्स प्लस 2 देन 4 और 3x मायनस 2 करतो इथे आणि इथे करतो 7. when value of x is less than 2, when value of x is greater than 2, and when value of x is equal to 2. त्यानंतर f of x is equal to x plus 2, then 3x minus 1, and this is 4. x value less than 2, x value greater than 2, and x value is equal to 2. हे असे दोन फंक्शन्स आहेत. आता आपल्याला हे शोधायचं की हा डिस्कंटिन्युटी कोणत्या टाइपचा आहे, रिमुवेबल टाइपचा डिस्कंटिन्युटी आहे की इरिमुवेबल टाइपचा डिस्कंटिन्युटी. 2ला आपल्याला 2ला चेक करायचं असतं. हे कुठे चेक करायचं असतं, 2ला. लिमिट x टेंड्स टू 2 प्लस, देन लिमिट x टेंड्स टू 2 मायनस आणि एफ ऑफ 2, अशा तीन गोष्टी शोधणार. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती, 7. 2 मायनस साठी फंक्शन, 2 मायनस म्हणजे काय यार, की एक्स व्हॅल्यू 2 पेक्षा कमी. तेव्हा एक्स व्हॅल्यू लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा कमी म्हणजे x प्लस 2 आहे नाही का, तो फंक्शन लिहितो बघा. 2 मायनस म्हणजे 2 टाकून द्यायचं, 2 प्लस 2 किती, 4 बनला, बरोबर. 2 प्लस, 2 प्लस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2, 2 प्लस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2. सो 2 प्लस साठी हा फंक्शन आहे, त्याला टाकून द्या 2 या फंक्शन मध्ये. 2 टाकाल तर काय बनेल, 2 टू 3 इज 6 मायनस 2 इज 4, बरोबर. आता इथे लिमिट मॅच करतात पण तो तिसरा मॅच करत नाहीये, सो याला बोलतो आपण रिमुवेबल. मग तुम्ही म्हणणार कशी रिमूव्ह करायची, 7च्या जागी 4 करायचं, सिंपल. म्हणजे काय करायचं, एक्स इक्वल टू 2 असेल ना, तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू 7 लिहिला तर फंक्शनलाच मी चेंज करतो आणि इथे 4 लिहितो. आणि आता या फंक्शनला मी रिडिफाईन केलं आणि म्हणलं की एक्स इक्वल टू 2 असेल तर फंक्शनचा व्हॅल्यू 4 असला पाहिजे, म्हणजे ते 4 होईल. मग ऑटोमॅटिकली हा डिस्कंटिन्युटी रिमूव्ह होईल. आता इरिमुवेबल मध्ये काय इश्यू येतो हे एक्सप्लेन करतो पहा. परत तीन गोष्टी शोधतो आपण, लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस, देन लिमिट एक्स टेंड्स टू 2 प्लस आणि एफ ऑफ 2, या तिन्ही गोष्टी शोधायच्या असतात आपल्याला. एफ ऑफ 2 चा व्हॅल्यू 4 आहे म्हणलं ओके. 2 प्लस साठी एक्स इज ग्रेटर दॅन 2, 2 प्लस म्हणजे 2 पेक्षा जास्त. 2 प्लस साठी फंक्शन आहे आपला 3x मायनस 1, मग 2 टाकणार मी इथे, बरोबर. 2 टाकलं तर काय, 6 मायनस 1 म्हणजे 5 बनला ना हा. आणि 2 मायनस साठी फंक्शन पहा, एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 2, 2 मायनस साठी फंक्शन एक्स प्लस 2 आहे अगेन, काय 2 मायनस टाकून द्या, 2 पेक्षा थोडासा कमी व्हॅल्यू टाकताय म्हणजे ऑलमोस्ट 2 टाकताय, 2 प्लस 2 इज 4. हे लिमिटच मॅच करत नाहीत, बरोबर. आता लिमिटच मॅच करत नसल्यामुळे फंक्शनचा जो डिस्कंटिन्युटी आहे तो इरिमुवेबल टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी आहे. तुमचं म्हणणं असं पडेल की करा ना याला पण रिमूव्ह, याला 4 आणण्यासाठी इथे 3x मायनस 1 च्या जागी 3x मायनस 2 लिहिला पाहिजे होता आपण इथे. प्रॉब्लेम काय, की 2 ला डिस्कंटिन्युअस आहे, हा फंक्शन x ग्रेटर दॅन 2 साठी आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 3 जरी असेल ना तर हाच फंक्शन आहे, हाच. x ची व्हॅल्यू जर का 3 असेल मुलांना तर फंक्शनची व्हॅल्यू किती होती पहा बरं, 9 मायनस 1 इज 8 होती ना. आता समजा इथे 2 कराल, 1 च्या जागी 2 कराल तुम्ही, बरोबर. तर 2 प्लस साठी फंक्शन 3x मायनस 2 होईल खरा, बरोबर.
म्हणजे तो कंटिन्युअस होईल. बट इश्यू काय आहे, की 2 ला डिस्कंटिन्युअस होता, पण तुम्ही हा फंक्शन असा चेंज कराल, तर हा चेंज प्रत्येकांसाठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2, म्हणजे 2 पेक्षा असं ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्सच्या, त्या सर्व व्हॅल्यूजसाठी फंक्शन चेंज झाला. म्हणजे हा खूप मोठा चेंज आहे, मेजर चेंज आहे हा, जो की अलाउड नाहीये. म्हणजे आधी एक्सला 3 टाकल्यानंतर आपल्याला आन्सर 8 आला होता. बट आता जर का मी 3 टाकेन तर आन्सर 7 येईल. 3 ची व्हॅल्यू का बदलली ना तुम्ही? 2 ला डिस्कंटिन्युअस होता, तर तिथल्या तिथे चेंज करा ना तुम्ही. मग एफ ऑफ 3 आधी 8 होता, तर आता एफ ऑफ 3 7 होतोय या चेंजमुळे. सो हा चेंज करणे हेच अलाउड नाहीये. म्हणून हा डिस्कंटिन्युटी रिमूव्ह नाही होऊ शकत. म्हणून आपण याला बोलतो इरिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. बरोबर. सो समराईज करतोय. लिमिट सेम असेल आणि तो तिसरा वेगळा असेल तर रिमूव्हेबल. बट लिमिटच डिफरंट असतील तर इरिमूव्हेबल. ठीक आहे, पुढे नेक्स्ट प्रॉपर्टीज. हे बघा, तसं लाईक सीईटी मध्ये हे खूप जास्त लागणार नाहीये. जस्ट फास्टमध्ये वाचून दाखवतो. तर एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स हे दोघे जर का कंटिन्युअस असतील एका पॉईंट एक्स इल टू एला, दोन्ही फंक्शन कंटिन्युअस असतील, तर त्या फंक्शनला कशाने मल्टिप्लाय केलं तोही कंटिन्युअस असतो. तर दोन्ही फंक्शनचा ऍडिशन किंवा डिफरन्स केला तर तोही कंटिन्युअस असतो. दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तरी कंटिन्युअस, दोघांचा डिव्हिजन केला तरी कंटिन्युअस. फक्त जी ऑफ एक्सला 0 नका होऊ देऊ, एवढाच सीन आहे फक्त. हे समजलं? दोन्ही कंटिन्युअस असतील तर यांच्यामध्ये काही जरी ऑपरेशन कराल तर ते सर्व ऑपरेशन हे कंटिन्युअस असतात. एक कंटिन्युअस आहे, दुसरा डिस्कंटिन्युअस आहे. एक कंटिन्युअस, दुसरा डिस्कंटिन्युअस. तर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन हे नेहमी डिस्कंटिन्युअस असतो, नेहमी. बट मल्टिप्लिकेशन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस. असं होऊ शकतं की मल्टिप्लिकेशन कंटिन्युअस होऊ शकतं. सहा परत, दोघांमधला एक डिस्कंटिन्युअस असेल तर ऍडिशन हा नेहमी डिस्कंटिन्युअस, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. बट मल्टिप्लिकेशन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस, म्हणजे कंटिन्युअस पण होऊ शकतो किंवा तो मल्टिप्लिकेशन डिस्कंटिन्युअस पण होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, यानंतर समजा दोघे जर का डिस्कंटिन्युअस असतील, दोघेही डिस्कंटिन्युअस आहेत, तर ऍडिशन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस आणि इव्हन ऍडिशन डिफरन्स मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस काही होऊ शकतो. बट ऍडिशन जर का कंटिन्युअस झाला तर डिफरन्स हा डिस्कंटिन्युअस असतो, आणि डिफरन्स कंटिन्युअस झाला तर ऍडिशन हा डिस्कंटिन्युअस असतो. असं होऊ शकतं की दोन्ही डिस्कंटिन्युअस आहेत, असंही होऊ शकतं. ऍट मोस्ट वन ऑफ देम मे बी कंटिन्युअस, मे बी बोलतात. दोघांमधला कोणतरी एक कंटिन्युअस होऊ शकतो. बरोबर, हा पण डिस्कंटिन्युअस, हा पण डिस्कंटिन्युअस, असंही होऊ शकतं. दोघे डिस्कंटिन्युअस असतील तर स्टील मल्टिप्लिकेशन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस. ओके. तसं हे बेसिकली जेई मध्ये लागतं. सीईटी मध्ये रिकमेंडेड नाहीये, नाही केलं तरी तसा काही इश्यू नाहीये. ठीक आहे. कंपोजिट फंक्शन किंवा एक फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स, असा फंक्शन आहे. हा फंक्शन कंटिन्युअस असण्यासाठी पहिली गोष्ट तर जी ऑफ एक्स डिफाईन झाला पाहिजे. हा डिस्कंटिन्युअस केव्हा होतो, जेव्हा जी ऑफ एक्स इज नॉट डिफाईन्ड. बरोबर. म्हणजे समजा लेट्स से फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स हा टॅन एक्स आहे, आणि जी ऑफ एक्स हा एक्स 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 मायनस 4 डिवाइड बाय, एक मिनिट, जी ऑफ एक्सला काय बोलू यार मी, साइन इनवर्स एक्स आहे. चला, जी ऑफ एक्स काय, साइन इनवर्स ऑफ एक्स. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स काय होईल त्याचा विचार करू आपण. एफ ऑफ जी ऑफ एक्स काय होईल, एफ ऑफ एक्स तर आपला टॅन एक्स होता. मग एफ ऑफ जी ऑफ एक्स काय असणार, एक्स जागी जी ऑफ एक्स टाका, टॅन ऑफ जी ऑफ एक्स टाकणार आपण. हा, म्हणजे टॅन ऑफ व्हॉट इज जी ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स, असं टाकतो आपण एफ ऑफ जी ऑफ एक्सला. आता हा कुठे डिस्कंटिन्युअस होऊ शकतो, जेव्हा आतमधला फंक्शनच डिस्कंटिन्युअस आहे, तर त्यावेळेस कंपोजिट फंक्शन एक्झिस्ट करण्याचाच प्रश्न नाही ना. बरोबर. आता आतमधला फंक्शन कुठे डिस्कंटिन्युअस असणार आहे, तसं साइन इनवर्स एक्स कुठे डिस्कंटिन्युअस नाहीये. ओके. एक्स जागी -1 पासून 1 पर्यंत काही जरी टाकलं तरी त्याला तसा काही इश्यू नाहीये आतमधल्या फंक्शनला. सो तो तर सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे. पण समजा साइन इनवर्स एक्स, ओके, झिरोला समजा डिस्कंटिन्युअस असला असता समजा, बरोबर, तर मग ओव्हरऑल फंक्शन पण झिरोला डिस्कंटिन्युअस आहे असं आपण क्लेम केलं असतं, कारण की आतमधला फंक्शन जिथे डिस्कंटिन्युअस आहे तिथे ओव्हरऑल फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. प्लस आता आतमधला फंक्शन कंटिन्युअस असून नाही चालत. समजा इथे मी 1 टाकला एक्सच्या जागी, तर साइन इनवर्स 1 हा पाय बाय 2 येतो. पण टॅन पाय बाय 2 एक्झिस्ट नाही करत ना.
सो एक्स इक्वल टू 1 ला पण फंक्शन अगेन नॉट डिफाईन्ड आहे, म्हणजे त्याला डिस्कंटिन्युअस बोलतो आपण, नॉट डिफाईन्डला. सो कंपोजिट फंक्शन मध्ये आतमधला फंक्शन पण आणि बाहेरचा फंक्शन दोनही फंक्शन एक्झिस्ट झाले पाहिजे, असं बेसिकली लॉजिक असतं. हा कंटिन्युटी इन इंटरवल. ओके का, पर्टिक्युलर इंटरवल मध्ये जर का विचारले असेल कंटिन्युअस आहे की नाही, जसं की एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा फक्त आणि फक्त इंटिजरच्या ठिकाणी डिस्कंटिन्युअस असतो. कुठे? इंटिजरच्या ठिकाणी. म्हणजे समजा 2 ला चेक करायचं झालं, सो लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस चेक करीन आणि लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस चेक करीन. 2 प्लस काही टाकला, 2 पेक्षा थोडासा मोठा व्हॅल्यू जर का समजा तुम्ही टाकला तर याचा आन्सर 2 येतो. 2 मायनस मध्ये 2 पेक्षा थोडासा छोटा व्हॅल्यू टाकला तर याचा आन्सर 1 येतो. मॅच आहे का काही? नाही येत. सेम नाही येत. सो फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. हर एक इंटिजरला डिस्कंटिन्युअस असतो. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ॲट इंटिजर्स. प्रत्येक इंटिजरला फंक्शन डिस्कंटिन्युअस असतो. ठीक आहे. सो 2 टू 3 या इंटरवल मध्ये कुठे कंटिन्युअस आहे असं जर का कोणी विचारलं तर सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे. 2 टू 3 मध्ये कोणताही पॉईंट जर का तुम्ही घ्याल, इंटिजरला डिस्कंटिन्युअस आहे फक्त, बाकी सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे. 2 टू 3 मध्ये समजा मी 2.4 घेतलं, आता मी चेक करीन 2.4 ला, म्हणजे मी लिमिट एक्सटेंड्स टू 2.4 प्लस लिमिट एक्सटेंड्स टू 2.4 मायनस असं चेक करीन ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. 2.4 प्लस म्हणजे 2.4 पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू टाकून द्यायचं आहे. काय येतो आन्सर? 2. 2.4 मायनस म्हणजे 2.4 पेक्षा थोडीशी छोटी व्हॅल्यू टाकून द्या, किती आन्सर येतो? 2. मॅच झाला. सो कंटिन्युअस. सो 2 टू 3 मध्ये सर्व ठिकाणी काय आहे? तो कंटिन्युअस आहे, काही इश्यू नाही. राईट कंटिन्युअस आणि लेफ्ट कंटिन्युअस म्हणजे काय? लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स, एफ ऑफ ए, लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. जर का या दोन गोष्टी सेम असतील तर आपण याला म्हणतो राईट कंटिन्युअस. जर का या दोन गोष्टी सेम असतील तर याला बोलतो आपण लेफ्ट कंटिन्युअस. जसे दोघे सेम असतील तर तिघे सेम असतील तर कंटिन्युअस. सांगा परत. या जर का दोन गोष्टी सेम असतील, ए मायनस आणि एफ ऑफ ए हे जर का सेम असेल तर त्याला बोललं जातं लेफ्ट कंटिन्युअस. जसं की अगेन ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, ओके, लिमिट एक्स टेन्स टू 3 मायनस एफ ऑफ 3 आणि लिमिट एक्स टेन्स टू 3 प्लस, या तीन गोष्टी शोधतोय आता आम्ही. 3 प्लस मध्ये 3.00001 टाकला तर त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 3. त्याचा आन्सर येतो 3. एक्झॅक्टली 3 टाकला तर 3 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 3. 3 मायनस म्हणजे 2.999 टाकला त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा 2 येतो. सो हे दोघे सेम आहेत की नाही? सो याला राईट कंटिन्युअस बोललं जातं ॲट 3. एक्सेल टू 3 ला तो राईट कंटिन्युअस आहे, लेफ्ट कंटिन्युअस नाही आहे. डिस्कंटिन्युअस आहे टेक्निकली, बट स्टील त्याच्यामध्येही राईट कंटिन्युअस आहे, असं क्लेम करतो आपण. ठीक आहे. पुढे काही पॉईंट्स आहेत, जसं की पॉलिनॉमियल फंक्शन सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतो. पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे समजा एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9. हा जो पॉलिनॉमियल फंक्शन सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतात, कारण की त्यांचे ग्राफ ना ते कंटिन्युअस असतात, कुठेच ब्रेक नाही होत पॉलिनॉमियल फंक्शनचे ग्राफ. इव्हन लॉग एक्स फंक्शनचाही ग्राफ तुम्हाला माहिती असेल, कालच फंक्शनमध्ये शिकला होता आपण, असा असतो. तोही सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे, कुठेच ब्रेक नाही होत तोही त्याच्या डोमेनमध्ये. बरं, म्हणजे एक्स तुम्ही म्हणाल वाय इज टू लॉग एक्स, एक्स जागी निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली तर, अब एक्स जागी निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली तर फंक्शन एक्झिस्टच नाही करणार ना. जिथे फंक्शन एक्झिस्ट करतो तिथे तो कंटिन्युअस आहे. जिथे फंक्शन एक्झिस्ट करतो तिथे तो काय आहे? कंटिन्युअस आहे. ओके. पुढे नेक्स्ट हे पहा, याच्या पुढचा आर्टिकल हा वाला, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स इंटिग्रल पॉइंटला डिस्कंटिन्युअस असतात. म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा केव्हा इंटिजर येतो तेव्हा तो डिस्कंटिन्युअस असतो. म्हणजे फंक्शन काही असू देत आतमध्ये. लेट्स से फॉर एक्झाम्पल फंक्शन आहे आपला साइन एक्स. फंक्शन काय? साइन एक्स. हा इंटिजर कुठे होतो? 0 ला होतो. एक्स जागी 0 टाकीन मी तर साइन 0 0 होतो. सो 0 ला तो डिस्कंटिन्युअस असतो. 0 प्लस आणि 0 मायनस साठी वेगळ्या व्हॅल्यू येतात. हा 0 प्लस साठी आणि 0 मायनस साठी. 0 प्लस म्हणजे 0.001 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0, बट 0 मायनस म्हणजे मायनस 0.001 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा -1 असतो, त्याच्या आधीचा इंटिजर असतो. मॅच होत नाहीये.
सो आतमध्ये इंटीजर आला की समजून घ्या की तो फंक्शन डिस्कंटिन्युअस असतो. सो 0 जर का टाकीन तर साइन 0 0, सो 0 इज अन इंटीजर, सो 0 डिस्कंटिन्युअस. पाय बाय 2 ला पण डिस्कंटिन्युअस होतो, कारण की पाय बाय 2 टाकाल तर साइन पाय बाय 2 1 असतं. बरोबर. साइन 0 0, साइन 91, साइन 180 0, साइन 270 -1, पर 360. म्हणजे या अँगलवरती, या अँगलवरती, या अँगलवरती आणि या अँगलवरती सर्व ठिकाणी साइनचं फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. साइन ऑफ ग्रेटेस्ट एनचे फंक्शन तो डिस्कंटिन्युअस आहे. 0 ला, 90 ला, 180 ला पण इव्हन 180 डिग्री जरी टाकाल ना, साइन 180 0 असतो, सो अगेन डिस्कंटिन्युअस. आणि 270 ला पण हर एक इंटीजरच्या ठिकाणी तो फंक्शन डिस्कंटिन्युअस असतो. इव्हन हा जो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे ना, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ऑफ एक्स हा पण इंटीजरला डिस्कंटिन्युअस असतो. तुम्ही विचार करा, 1चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन जर का काढायचा झाला, ओके, म्हणजे कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस, तर मी 1 प्लस साठी काढीन पहिले. 1 प्लस साठी फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काढीन, मग मी 1 मायनस साठी फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काढीन. 1 प्लस याचा अर्थ काय, 1.00001. तर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन किती बनायचं, 0.00001 असा बनतो. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन याचा अर्थ जो काही तो नंबर आहे मायनस हा जो काही नंबर आहे त्याच्या आधीचा इंटीजर लिहायचा असतो, जो की 0.0001 येतो. ठीक आहे, पॉईंटचा पुढचा नंबर कॉपी पेस्ट मारलाय आपण इथे. 1 मायनसचा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन, 1 मायनस याचा अर्थ 0.999 ना, बरोबर. तर याचा आपण ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन करतो, सॉरी फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन करतो, जो की 0.999 येत असतो. काय लॉजिक आहे, तो जो काही नंबर आहे तो लिहायचा आणि त्याच्या आधीचा इंटीजर लिहायचा. हे दोघे सेम आलेले आहेत का, नाही आले. सो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन पण इंटीजरला डिस्कंटिन्युअस असतो. सो कधीही चेक करायचं फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आल्यानंतर आतमध्ये इंटीजर आला की फंक्शन काय होत असतो, डिस्कंटिन्युअस होत असतो. आतमध्ये इंटीजर आला तर. सिग्नम फंक्शन, सिग्नम फंक्शन हा 0 ला डिस्कंटिन्युअस असतो, कारण की पहा सिग्नम फंक्शन ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह असेल तर सिग्नम फंक्शनची व्हॅल्यू 1 असते. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल किंवा एक्सची व्हॅल्यू 0 असेल, सिग्नम फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. आणि एक्सची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल ना, तर सिग्नम फंक्शनची व्हॅल्यू -1 असते. आता सिग्नम फंक्शनचा जर का ग्राफ ड्रॉ कराल तुम्ही, तुम्हाला असं समजेल, पहा ग्राफ पहा, इथे -1 लिहितो, इथे +1 लिहितो, बरोबर. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह काही जरी असेल, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह काही जरी असेल, तर फंक्शनची व्हॅल्यू ही -1 होती, बरोबर. पण 0ला किती होती, 0 होती. एक्सची व्हॅल्यू 0 टाकली ना, तर वायची व्हॅल्यू 0 होती. पहा एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची व्हॅल्यू 0, हा पॉईंट आहे. आता एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, आता एक्सची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह असेल इकडे, तर फंक्शनची व्हॅल्यू डायरेक्टली 1 होतो. सो इथे तो ब्रेक होतो फंक्शन. सो म्हणून सिग्नम फंक्शन हा जेव्हा त्याच्या आतमध्ये 0 येतो ना, तेव्हा डिस्कंटिन्युअस असण्याचा चान्स असतो. मग तिथे शोधायचं तुम्ही की तो फंक्शन तिथे कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे. ठीक आहे, पहिले हे एक्सप्लेन करतो. एक ग्राफ ड्रॉ करतो मी इथे, हवं तर याच ग्राफवरती सांगून देतो. पहा काय म्हणणं आहे, पहा इफ एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅज पॉझिटिव्ह सायन्स, एफ ऑफ ए म्हणजे एक्सची व्हॅल्यू ए असते वेळी फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, एक्सची व्हॅल्यू डी असते वेळी, बरोबर, फंक्शनची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह आहे. हे एफ ऑफ डी पाहिजे होतं, बरोबर. एफ ऑफ ए एफ ऑफ डी पॉझिटिव्ह आहेत, हा म्हणजे ते वायच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत म्हणजे वरती आहेत. एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅज अपोजिट साइन, एफ ऑफ बी कुठे आहे, ठीक आहे सॉरी, अपोजिट साइन बोलतात का, ओके. एफ ऑफ ए पॉझिटिव्ह आहे, एफ ऑफ बी निगेटिव्ह आहे. ए टाकला तर पॉझिटिव्ह येतो, बी टाकला तर निगेटिव्ह येतो. आणि ए पासनं बी पर्यंत किंवा बी पासनं ए पर्यंत फंक्शन कंटिन्युअस आहे, समजा कसं आहे फंक्शन कंटिन्युअस, तर याचा एक तरी नक्कीच रूट येतो, पण कंटिन्युअस आहे, खालतून वरती जायचंच आहे बाय डिफॉल्ट. सो एक वेळेस तर एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करायलाच लागेल ना, म्हणजे असा एक तरी एक्सचा असा व्हॅल्यू येईल जिथे वायची व्हॅल्यू 0 येईल, म्हणजे ऍटलिस्ट एक तरी रूट असला पाहिजे इथे, असा याचा अर्थ. देन देर इज ऍटलिस्ट वन सोल्युशन ऑफ इक्वेशन एफ ऑफ एक्स 0 म्हणजे हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन एका ठिकाणी तरी 0 झालाच पाहिजे कमीत कमी. ठीक आहे, सेम एफ ऑफ डी
हा पॉझिटिव्ह आहे आणि एफ ऑफ सी हा कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू सी असेल तर फंक्शन निगेटिव्ह आहे, एक्सचा व्हॅल्यू डी असेल तर फंक्शन पॉझिटिव्ह आहे. सो निगेटिव्ह वरून ओके, निगेटिव्ह वरून काय पॉझिटिव्ह जातो तो असा. सो कुठे ना कुठे एक वेळेस तर इंटरसेक्ट करेलच ना तो. सो कमीत कमी एक तर सोल्युशन नक्कीच आहे डी आणि सीच्या मध्ये पण. डी आणि सीच्या मध्येही फंक्शनला एक रूट नक्कीच आहे असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. फंक्शनमध्ये तसा आपण याचा यूज केलेला आहे रेंज शोधते वेळी. इवन वन वन मेनी वन कोणत्या टाईपचं फंक्शन हे शोधते वेळी केलेलं आहे. फंक्शन लेसन तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल ना तर त्याच्यामध्ये याचा यूज केला होता आपण. असा असा कॉन्सेप्ट केला होता आपण. एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी असेल, वायची व्हॅल्यू इन्फिनिटी, एक्सची इन्फिनिटी असेल, वायची इन्फिनिटी, म्हणजे इथून सुरू होणार आणि मग वरती जाणार. तर एक तर रूट असणारच त्याला. आता तो इथून जाऊन असा खाली जाऊन परत वरती जर का जात असेल तर हा एक दोन तीन रूट्स असतील. बरोबर, असे डिस्कशन आपण ऑलरेडी केलेले आहेत. ठीक आहे. आणि हा शेवटचा पॉईंट आहे पहा. आम्ही सेशनच्या मध्ये जे सांगितलं होतं तुम्हाला की हे जे एमसीक्यूज आहेत ना 23चे, याचे आपण वेगळे लाईव्ह सेशन सुरू करू. तसे एमसीक्यूची फाईल मी तुम्हाला मंडे पर्यंत देऊन टाकेन. 2023चे जेवढे एमसीक्यूज आहेत, ओके, चॅप्टर 2-3 चॅप्टरचे क्लब करून दिलेली आहेत, सेम सेम टाईपचे. जसं की डेरिव्हेटिव्ह एओडी त्याचे क्लब करून देण्यात आलेले आहेत, वेक्टर लाईन प्लेन त्याचे क्लब करून देण्यात आलेले आहेत, इंटिग्रेशन डेफिनाइट इंटिग्रेशन ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन त्यांचा क्लब आहे अगेन. पाहता पुढे हा शेवटचा पॉईंट एक्सप्लेन करू आणि मग बेसिकली आपण इथे थांबूया. एक फंक्शन आहे, थोडंसं इथे मिस्टेक आहे ऍक्च्युली हा वाला पॉईंट, बट डिस्कशन करू आपण आता. तो एफ ऑफ एक्स हा जो फंक्शन आहे तो काय आहे, तर साइन ऑफ पाय एक्स, एक्स व्हॅल्यू इज इन बिटवीन 0 to 1 आणि इथे आहे सिग्नम फंक्शन ऑफ एक्स मायनस 5/4, ओके, अँड देन into fractional part function of x minus of 2/3 when value of x is greater than equal to 1. ठीक आहे. आता आपल्याला हे शोधायचं की हा फंक्शन कुठे कुठे डिस्कंटिन्युअस आहे. तसं आपण ऑलरेडी शिकलो होतो की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा इंटिजर येतो तेव्हा तो बाय डिफॉल्ट हे असतो लाईक डिस्कंटिन्युअस असतो. आतमध्ये इंटिजर आला की समजून घ्या फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. आता पहा आतमध्ये इंटिजर केव्हा केव्हा येतो, 0 to 1 मध्ये केव्हा येऊ शकतो. 0 टाकला समजा आम्ही एक्सच्या जागी तर साइन 0 इज 0 ओनली, सो 0ला डिस्कंटिन्युअस. आता 0 आणि 1च्या मध्ये हाफ टाकला समजा आम्ही इथे हाफ, π/2 म्हणतो ना, साइन π/2 1 म्हणतो. साइन π/2 किती बनतो 1. सो हाफला पण काय होईल, हा फंक्शन डिस्कंटिन्युअस होईल. व्हेरीफाय करायला लागतो मुलांना, लाईक असं नाही की लाईक होईलच, ते आपण चेक करू खरंच होईल का, हाफ टाकल्यानंतर तो खरंच डिस्कंटिन्युअस होईल का. या आन्सर्स वरती नका जाऊ, आपल्याला हे इव्हॅल्युएट करायचं. पण डिस्कंटिन्युअस असण्याचा चान्स आतमध्ये इंटिजर असेल तरच असतो. जर का मी एक्सच्या जागी 1 टाकीन, इथे 1 टाकीन, एक्सच्या जागी 1 टाकला समजा मी इथे, साइन पाय बनतो आणि साइन पाय किती असतो परत, साइन पाय हा 0 असतो. सो आतमध्ये इंटिजर आला, सो 1लाही डिस्कंटिन्युअस असण्याचा चान्स आहे, 1ला डिस्कंटिन्युअस असू शकतो. आता आपण थोडासा विचार करू की ऍक्च्युअलमध्ये हे सर्व त्याच्या पॉईंटवरती डिस्कंटिन्युअस आहेत का. चलो पाहतो. पहिले मी विचार करतोय 0 बद्दल. कोणाबद्दल, 0 बद्दल. ठीक आहे. सो 0 साठी फंक्शनचा व्हॅल्यू काय, ओव्हरऑल 0 होतो. सो 0चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0. सो एफ ऑफ 0 हा 0 होतो, बरोबर. 0 प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू काय, 0 प्लस म्हणजे एक्सच्या जागी जर का मुलांना इथे एक्सच्या जागी 0 पेक्षा थोडीशी जास्त व्हॅल्यू टाकली, ओव्हरऑल पण 0.00 समथिंग काहीतरी बनेल. अँड साइन ऑफ 0.00 इज 0.0001 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0 ओनली. 0 प्लस साठी पण फंक्शनचा व्हॅल्यू 0च बनतो, म्हणजे हा राईट कंटिन्युअस तर आहे 0ला. कसा आहे हा 0ला राईट कंटिन्युअस आहे. बरं, एक्सच्या जागी जर का मी 0 पेक्षा कमी व्हॅल्यू टाकेन, म्हणजे एफ ऑफ 0 मायनस टाकेन, तर पण 0 मायनस साठी फंक्शन डिफाईन नसल्यामुळे, 0 मायनस साठी फंक्शन इथे डिफाईन्ड आहे का, 0 मायनस साठी माहितीच नाही ना काय फंक्शन आहे. सो 0 मायनस साठी काही माहिती नसल्यामुळे त्याला तुम्ही फक्त राईट कंटिन्युअस क्लेम करू शकता. 0ला डिस्कंटिन्युअस आहे.
असा क्लेम आपण इथे नाही करू शकत, 0 - बद्दल इन्फॉर्मेशनच नाही आपल्याला. चलो आता हाफ साठी चेक करू मी. आता मी इथे हाफ टाकतो. साइन ऑफ पाय एक्स जागी मी हाफ टाकला. आता हाफ प्लस साठी, ओके, आणि हाफ मायनस साठी, हाफ प्लस आणि हाफ मायनस दोघांसाठी फंक्शनची व्हॅल्यू शोधली. हाफ प्लस म्हणजे काय होईल, हा 90 पेक्षा थोडंसं जास्त होईल. भले साईनची व्हॅल्यू 90, साईन 91 असतो, बट 90 पेक्षा जास्त झाली म्हणजे साईनची व्हॅल्यू 0.99 होतो, म्हणजे 1 पेक्षा परत कमी होतो, जसं की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा 0 आहे. हाफ मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू काय पहा बरं. हाफ मायनस साठी, हाफ मायनस म्हणजे साइन ऑफ हाफ पेक्षा कमी व्हॅल्यू टाकाल तर हा ओव्हरऑल 90 पेक्षा थोडंसं कमी होईल, 89.99 होईल पकडा. साइन 89 किती असतो, 0.99 असेल समजा, तो की 0 बनतो. पण एक्झॅक्टली हाफ टाकला असताना, एक्झॅक्टली हाफ, बरोबर, एक्झॅक्टली हाफ टाकला असता साइन π/2 जो की 1 बनला असता, आणि 1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा एक्झॅक्टली 1 असतो. सो हे मॅच नाही आहेत बिलकुल पण. सो म्हणून हाफला हा फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. कुठे डिस्कंटिन्युअस आहे, हाफला, बरोबर. बरं, आता आपण याचा विचार करू. आता 1 बद्दल विचार करू आपण, नाही का. 1 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू लिमिट एक्स टेंड्स टू 1 मायनस साइन ऑफ पाय इंटू 1 मायनस 1 पेक्षा थोडीशी कमी व्हॅल्यू टाकली, 0.999, म्हणजे हा 180 पेक्षा थोडासा कमी होईल, बरोबर. म्हणजे साइन ऑफ 179 करतो फॉर एक्झाम्पल जस्ट, बरोबर. साइन 179 येईल 0 पॉईंट समथिंग काहीतरी, जसं की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन शेवटी 0 येईल 1 मायनस साठी. आता 1 प्लस साठी आपण पाहूया. आता 1 प्लस साठी फंक्शन तर हा आहे ना. आता 1 पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू टाकून पहा मुलांना. 1 प्लस जर का टाकाल, ओके, तर हा ऑलरेडी 1 पेक्षा थोडासा मोठा आहे. 1 मायनस 1 पेक्षा मोठा हा निगेटिव्ह, निगेटिव्हचा सिग्नम फंक्शन हा निगेटिव्ह बनतो, -1 बनत असतो निगेटिव्हचा सिग्नम फंक्शन. आता इथे जर का 1 प्लस टाकाल मुलांना, बरोबर, म्हणजे समजा मी इथे 1 प्लस म्हणजे 1च टाकला समजा, 1.001 टाकला, मायनस ऑफ 2/3 म्हणजे काय, 0.666. व्यवस्थित नाही लिहिला मी इथे, ठीक आहे. डिफरन्स काय येईल, हा 0.34 येईल पकडा. 0.34चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0.34 ओनली इंटू -1 इज -0.34. झाले का इक्वल 1 प्लस आणि 1 मायनस, नाही. सो म्हणून तो 1 ला डिस्कंटिन्युअस आहे फंक्शन. कुठे डिस्कंटिन्युअस आहे, 1 ला. हाफलाही डिस्कंटिन्युअस होता आणि 1 लाही डिस्कंटिन्युअस आहे तो फंक्शन, हाफला आणि 1 ला, बरोबर. आता पुढे पहा, आणखीन आणखीन काय चान्सेस आहेत, आणखीन कुठे डिस्कंटिन्युअस असू शकतो याचा जस्ट विचार करू आपण. पहा आता हा जो खालचा फंक्शन आहे ना, वरचा फंक्शन तर केला आपण ऑलरेडी डिस्कस. आता खालचा जो फंक्शन आहे सिग्नम फंक्शन, आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, हा x-5/4 आहे, आणि इथे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ऑफ x-2/3 आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनच्या आतमध्ये जर का इंटीजर आला तर तो डिस्कंटिन्युअस असतो. बट या केसमध्ये असूच शकतो असं नाही, आपल्याला ते व्हेरीफाय करायला लागेल. आता हा आतमध्ये इंटीजर केव्हा येऊ शकतो, 1 to 2 मध्ये असं कोणी आहे का की जो इथे टाकीन मी तर हा इंटीजर येईल. 5/3 आहे का, 5/3 पहा, 5/3 हा 1 to 2 मध्येच आहे. 5/3 टाकाल तर हा 3/3 म्हणजे 1 येऊ शकतो, एकमेव इंटीजर येऊ शकतो इथे 5/3 टाकल्यानंतर, दुसरा काही ऑप्शन नाही इंटीजर आणण्याचा. 1 to 2 मध्ये अशी कोणतीच व्हॅल्यू नाही जी इथे टाकाल तर तो इंटीजर मिळेल, ओव्हरऑल आतमधला इंटीजर मिळेल 5/3 सोडून. 5/3 ला आपण चेक करू. आता इथे जर का 5/3 टाकाल तर ओव्हरऑल गोष्ट पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्हचा सिग्नम फंक्शन हा 1 येईल. आणि इथे 5/3 प्लस टाकाल, बरोबर, तर 0.001 येईल, जसं की फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 5/3 प्लस टाकला समजा तुम्ही, बरोबर, म्हणजे 5/3 प्लस -2/3, बरोबर. हा काय बनेल, 5 - 2 इज 3, 3 प्लस डिवाइड बाय 3 बनेल, त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 प्लस डिवाइड बाय 3 म्हणजे 1.00001 चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन, सॉरी, जो की 0.0001 बनत असतो. म्हणलं ओके. आता मी टाकीन 5/3 मायनस 5/3 पेक्षा थोडीशी कमी जरी व्हॅल्यू टाकाल इथे सिग्नम फंक्शनला, इथे पहा
5/3 पेक्षा थोडंसं कमी व्हॅल्यू टाकाल तरी पण ही व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे हा पॉझिटिव्ह बनतो आणि त्याचं सिग्नल फंक्शन 1च बनतो. सो 1. इथे 5/3 पेक्षा कमी व्हॅल्यू टाकतो, 5/3 पेक्षा थोडी कमी व्हॅल्यू टाकतो, -2/3. काय बनेल मग हा? वरती पहा, वरती 3 बनेल, 3 मायनस डिवाइड बाय 3 बनेल. 3 मायनस म्हणजे 0.999 असा बनेल तो. जसं की फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0.999च असतो. सेम आहे का हे? नाहीये. बरोबर. म्हणून 5/3 ला हा फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. कुठे? 5/3 ला. बरोबर. आणखीन कुठे सांगतो मी तुम्हाला. आता एक लास्ट पॉइंट आहे जिथे तो डिस्कंटिन्युअस असणार आहे. आपण पाहिलं इथे जेव्हा डिस्कंटिन्युअस आहे तो पॉइंट व्हेरीफाय केला. इथे केव्हा डिस्कंटिन्युअस असतो तो? सिग्नम फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा 0 असतो, बरोबर, तेव्हा तो फंक्शन डिस्कंटिन्युअस असतो, सिग्नम फंक्शन. पण हा फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे, तर याचा असा अर्थ नाही की हा मल्टिप्लिकेशन डिस्कंटिन्युअस असला पाहिजे. आपण मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिलं बहुतेक एक डिस्कंटिन्युअस एक कंटिन्युअस, तर मल्टिप्लिकेशन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस असा होता ना. सो डायरेक्टली ब्लाइंडली नाही म्हणू शकत आपण असं. ते रूल्स थ्रू जातोय आपण इथे, बरोबर. तर एक्सच्या जागी जर का मी 5/4 टाकीन, बरोबर, तर 5/4 प्लस टाकीन म्हणजे 5/4 पेक्षा जास्त व्हॅल्यू टाकली इथे, तर हा डिफरन्स पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं सिग्नल फंक्शन 1 बनतो. सो 1 लिहितो. आता 5/4 प्लस म्हणजे 1.25 ना, बरोबर. हा 1.25 बनेल, -0.66 बनेल. काय येतो मग तो? येईल मे बी 0.59 समथिंग. द फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन इज 0.59 ओनली. पण जर का तुम्ही 5/4 मायनस टाकलात, 5/4 पेक्षा इथे थोडीशी कमी व्हॅल्यू टाकलात, ही गोष्ट निगेटिव्ह बनेल. निगेटिव्हचं सिग्नल फंक्शन इज -1 बनेल आणि 5/4 मायनस इथे जर का टाकाल तुम्ही, तर ती गोष्ट 0. बनेल, तो 0.58 बनेल फॉर एक्झाम्पल, थोडीशी कमी बनेल आधीच्यापेक्षा. पण हा मायनस असल्यामुळे आता हा आन्सर आणि हा आन्सर डिफरंट आहे, जे की सेम नाहीये. म्हणून 5/4 टाकला तरी डिस्कंटिन्युअस आहे. सो याचा ऍक्च्युअल आन्सर काय आहे की कुठे कुठे डिस्कंटिन्युअस आहे पहा, सांगतो. तो हाफला डिस्कंटिन्युअस आहे, 1 ला आहे, 5/4 ला आहे, 5/3 ला आहे. 0 ला राईट कंटिन्युअस आहे तो. 0 ला काय? राईट कंटिन्युअस आहे. 0 आणि 0 प्लस साठी व्हॅल्यू सेम होती, बट 0 मायनस साठी फंक्शन डिफाईन नाहीये, तर काही सांगू नाही शकत आपण इथं. आणि राहिला प्रश्न 2 ला, तर 2 ला काही प्रॉब्लेम नाहीये तसं. इथे एक्स्ट्रीम पॉईंट 2 आहे ना, सो तसं काही इश्यू नाही. लाईक तुम्ही टाकू शकता 2 प्लस टाका, 2 मायनस टाका, एकदा करून पहा बरं. 2 मायनस आणि 2 साठी करून पहा. ओके, इथे व्हॅल्यूज तुम्हाला सेम मिळतील.